ज्यांच्या खुशीतून स्वराज्याचे हे देखणं स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक मावळा जर उठून उभा राहिला तर हे स्वराज्य उभं राहील ही संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक आबासाहेब शहाजीराजे. दिल्लीच्या औरंगजेबापासून ते जर्मनीच्या अडॉल्फ हिटलर पर्यंतच्या राज्यकर्त्यांना सुद्धा हेवा वाटावा असे तेजस्वी व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीनं आणि सह्याद्रीच्या डोंगर दऱ्याने आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलेला एक तेजस्वी असा योद्धा. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य एवढं मोठं आहे, कर्तृत्व एवढं मोठं आहे की आजही काळाच्या भाळावर आणि इतिहासाच्या पानापानावरती आपल्याला आजही जिवंत आढळते. छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्याबरोबर आपसुकच मोठी जय बाहेर यायला वेळ लागत नाही. असा युगे युगे स्मरणीय सर्वदा आम्हाला लढण्याची जगण्याची नवी ऊर्जा नवी उमेद ज्यांच्याकडून मिळते असे जगतवंदनीय विश्वभूषण क्षत्रिय कुलावतंस कुडवाडी भूषण सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा धोरी व राजते यदम कसेविनी लेखा वर्तते कश्य नोपरी. ज्या महापुरुषानं स्वराज्याचे हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतलं आणि पेललं. भयानक संकट जेव्हा चारी बाजूने आपल्या आयुष्याला घेरतात तेव्हा छत्रपती संभाजी महाराज की असं म्हटल्याबरोबर आपल्या शरीरामध्ये एक वेगळी शक्ती संचारते. ज्या महापुरुषाचं नाव घेतलं की आम्हा तरुणाईच्या नसा नसा ते रक्त खवडायला वेळ लागत नाही असं रणधुरंदर रौद्र शंभू अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजीराजे या महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की या शब्दात शिवरायांचे गौरव करून छत्रपती या शब्दाला जन्म घालणारे जगातलं चालतं बोलतं विद्येचे विद्यापीठ माऊली संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. अरे मासा खेळे गुरु कोण त्याचा पवाडा गातो छत्रपती शिवरायांच्या या शब्दात शिवरायांची कीर्ती जगभर पसरवणारे स्त्री शिक्षण समानता आणि स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर झटणारे आणि जगात छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती 1869 साली साजरी करणारे थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षणाची आद्य देविका क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले, लोकमाता अहिल्यामाई होळकर, आरक्षणाचे आद्यजनक राजश्री छत्रपती शाहूजी महाराज. तुमचे कपडे फाटके असतील तरी चालेल पण विचार मात्र फाटके असू नाहीत. पण फाटक्या कपड्यांवरती सुद्धा विचारांच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेले दोन महामानव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना सुद्धा अभिवादन करतो. अरे पशु का होत पनैया नरका कचून होय म्हणजे जनावरांच्या चामड्यापासून पायातले जोडे तरी बनवता येतात मग माणसाच्या चामड्याचा कुठे उपयोग. हे सांगताना संत कबीर असे म्हणतात पशु का होत पनैया नरका कचून होय एक बार नर करणी करे तो नरका नारायण होय. काळाच्या पुढे असलेले पुरोगामी विचारांचे हिंदी कवी संत साहित्यिक संत कबीरदासजी महाराज या चिरडलेल्या दडपलेल्या नाकारलेल्या समाजाचे दुःख सांगत शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीला नवी दिशा देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन त्यांची कीर्ती फक्त भारतातच नाही तर जगभर पसरवणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि माणसाला माणुसकी शिकवून जाणारे. भारताचे संविधान लिहिताना मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभं होतं. या शब्दात शिवरायांच्या कार्याचे गौरव करणारे देशरत्न विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या दाढीत जेवढी केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनांची मुलं शिकवून या मनुवाद्यांच्या छाताडावर मी थय्या थय्या नाचणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असे ठणकावून सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह तमाम महापुरुषांना युग महापुरुषांना महामातांना प्रथमतः मी अभिवादन करतो. सन्माननीय विचारपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय वैचारिक मान्यवर्ग, माझ्या डोळ्यासमोर बसलेले सर्व छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजी महाराजांचे मर्दमावळे, तुकाराम महाराजांचे सर्व वारकरी संप्रदायातले आणि उपस्थित सर्व सडसडत्या रक्ताचे माझे तरुण मित्र आणि मैत्रिणींनो, मी जितेंद्र माधवराव आसोले तुम्हा सर्वांना माझ्या हृदयाच्या देठापासून सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जगदंबा, जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय मराठा सेवा संघ यांनी आयोजित केलेल्या या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आज मी आपल्या पुढ्यात उभा आहे आणि मला आयोजकांनी जो विषय दिलाय जगणं कसं असावं, खरं तर या विषयावर बोलण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टींची आवश्यकता असते.
पहिलं म्हणजे तुम्ही वय समृद्ध असावे लागता, अनुभव समृद्ध असावे लागते, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्ञान समृद्ध असावं लागतंय. पण सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाही आहेत. मी वयानं आपल्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्या समोर सगळी बाप माणसं बसलेली आहेत. वयानं काही फार मोठा नाही, माझे वय वर्ष सध्या 25, आणि ज्ञानानं अनुभवानं सुद्धा मी काही फार मोठा नाही. पण आयुष्यात वाचलेल्या चांगल्या पुस्तकांमधून, भेटलेल्या चांगल्या माणसांकडून, आयुष्यात केलेल्या प्रवासातून आणि स्वतःच्या स्वअनुभवातून मला जे काही चांगलं शिकायला मिळालेलं आहे ते मी तुमच्या पुढ्यात संवादाच्या माध्यमातून मी बोलणार आहे. याला व्याख्यान म्हणावं की प्रबोधन म्हणावं, याचा सर्वस्व अधिकार मी तुमच्यावर देतो. बरेच जण म्हणतात की व्याख्यानाच्या कार्यक्रमानं, प्रबोधनाच्या कार्यक्रमानं लोकांमध्ये सुधार होईल का, परिवर्तन येईल का, लोक खऱ्या अर्थानं सुधारतील का. मला तुम्हा सर्वांना एक साधा प्रश्न विचारावाच वाटतंय. रामायण आणि महाभारत बघून लोक सुधारले का हो? जोरात बोला, सुधारले का? आमचा एक मित्र आहे, कोरोनाच्या काळामध्ये काय सगळ्यांच्या हातातले कामं बंद पडून गेले होते, आणि तो शहरामध्ये राहत असल्यामुळे काय गावाखेड्यामध्ये कसे तरी शेतीची कामं सुरू होती, पण शहरातली सगळी कामं बंद पडली. मग त्याला सहज विचारून म्हटलं, काय करतोस काय आता दिवसभर, हाताला काही काम नाही. त्यानं फार मार्मिक उत्तर दिलं. म्हटलं, रामायण आणि महाभारत पाहतो म्हणे. म्हटलं, चांगलं आहे की रामायण महाभारत पाहतोस, चांगलं आहे. आणि त्या कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, टीव्हीवर फक्त एकच सिरियल दाखवायचे, रामायण महाभारत, आणि लोक एवढ्या आनंदाने पाहत होते. म्हटलं, चांगलं आहे ना. मग त्याला सहज विचारलं, म्हटलं, गड्या काय समजलं रे रामायण महाभारत बघून? तो म्हटलं, जास्त दिवस झाले नाही म्हटलं रामायण महाभारत बघून, पण एक गोष्ट मला समजली म्हणे की रामायण म्हणजे अपहरणाचा केस वाटून राहिला म्हणे, आणि महाभारत म्हणजे जमिनीचा केस वाटून राहिला म्हणे. मी म्हटलं, गड्या तू रामायण महाभारत पाहतोस की सावधान इंडिया पाहून राहिलास? आणि तू एकटा रामायण तू एकटा बघायचं नाही. त्याला वाटायचं की नाही आपल्या पोरामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचे गुण आले पाहिजे, म्हणून आपल्या मुलाला जवळ बसून तो रामायण दाखवायचा. आणि मुलाने गुण कोणाचे घेतले माहित आहे का? कुंभकर्णाचे. आधी पोरग 7ला झोपून उठायचं, आता 10ला झोपून उठते पोरगा. परिवर्तन होईल का, सुधार होईल का? बघा, रामायणामध्ये 2 व्यक्ती होते. एक होती मंथरा आणि दुसरं होतं विभीषण. आणि रावणाच्या राज्यात राहून विभीषण बिघडला नव्हता, आणि प्रभू रामचंद्राच्या राज्यात राहूनही मंथरा सुधारली नव्हती. माणसाचं घडणं आणि माणसाचं बिघडणं हे त्याच्या परिस्थितीवर नव्हे तर त्याच्या मनस्थितीवर आणि त्याच्या विचारांवर डिपेंड करते. आणि त्यांच्या आता बघा, टाळ्या वाजवायच्या असतील तर इमानदारीनं टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला मला वाटतं तुम्ही बेईमान नको करायला, कारण आयोजन समितीनं तुमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला. मी काय जाहीरपणे का म्हणतो माहित आहे का? आता इतकं सुंदर नियोजन, इतकं सुंदर आयोजन, मी पहिल्यांदा सांगतो सर, मी असं नियोजन आजपर्यंत नाही बघितला. वक्त्यांचा होणारा एवढा मान सन्मान मला पहिल्यांदा बघायला मिळाला की एवढा मान सन्मान भेटतो वक्त्यांना, आणि इतकं सुंदर. आणि त्यातल्या त्यात ते वक्ता जर बोलत असेल, टाळ्या वाजवले बघित. आता बघा, मी ज्याही कार्यक्रमाला गेलो, हे आपल्याच गावची आपल्याच भागातली समस्या नाहीये. टाळ्या वाजवणाऱ्यामध्ये आपली गफलतच होते. मी कायम सांगतो की टाळ्या वाजवणाऱ्यांचे एकूण 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? जोरात बोला, किती? बोलत चालायचं. संवादाच्या माध्यमातून आपण बोललो तर सहज तुमच्या काळजापर्यंत मी पोहोचू शकेल. टाळ्या वाजवणाऱ्यांचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो दिलखुलास प्रकार. दिलखुलास प्रकार म्हणजे काय? या प्रकारातली माणसं कशी असतात माहित आहे की आवडले एखादी ओळ, आवडले एखादी गाणं, आवडले एखादी चारोळी की तो पटकन टाळ्या वाजवते, पटकन. अशी माणसं जीवनामध्ये कधी मागे राहत नाही, माहित आहे का? अशी माणसं जीवनात कधीच मागे राहत नाही. लग्न लागल्या पहिल्या पंक्तीमध्ये जीवन करणारे हेच आहेत ते. नाहीतर आमच्यासारखे असतात, आधी लग्न होऊ दे, मग मुला मुलीचं सगळं होऊ दे, त्याच्यानंतर जीव. मग काय, शेवटी भात भेटत तर भाजी भेटत नाही, वाटी भेटत तर गुलाबजाम भेटत नाही, अंदर जावं तर भात खतम, बाहेर होतं चप्पलच काय बसते. आणि म्हणून बघा, आता चपलेचा एवढा विषय, आता माणूसही मंदिरामध्ये जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो ना, तर तो अशा ठिकाणी जाऊन देवाचे दर्शन घेतो जिथून चप्पल आणि देव बरोबर दोन्ही दिसते. माणसाला म्हणजे देवापेक्षा चप्पलाची जास्त काळजी पडली हो. म्हणून माणसातला पहिल्या प्रकारामध्ये माणसानं राहावं. कार्यक्रम एवढा सुंदर आहे, आयोजन इतका भव्य दिव्य, आणि मी जवळपास 800-900 किलोमीटर अंतरावरून तुमच्या जवळ आलोय. माणसाने दिलखुलास राहावं. टाळ्या वाजवणाऱ्यांचा अजून एक प्रकार असतो, तो म्हणजे टाळ्या वाजवायच्या आधी तो आपल्या आजूबाजूला पाहते, याला वाजलं का म्हणते, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अकलेच्या बलब जडते. भाऊ, तोपर्यंत मला मुद्दा संपून जाते. अशी माणसं जीवनामध्ये नेहमी कन्फ्यूज असतात. काय करावं? पोरं कन्फ्यूज. 10वी नंतर काय करावं? कन्फ्यूज. 12वी नंतर पोरं काय करावं? कन्फ्यूज. 10वी-12वी झाल्यानंतर 3 प्रकारची पोरं बाहेर येतात. 10वी-12वी झाल्यानंतर पहिले असतात सायन्स घेणारे, दुसरे असतात आर्ट्स घेणारे, तिसरे असतात कॉमर्स घेणारे, आणि चौथे असतात ते आपला मित्र जिकडे ऍडमिशन घेईल
करावं काय काही समजत नाही ना. अशी पोरं जीवनामध्ये नेहमी कन्फ्युज असतात. हे लग्नाला पोरगी बघायला गेलं ना तरी आपल्या मित्राला विचारते तुला आवडली काय म्हणते. आता भाऊ लग्न तुला करण्यातला विचारून तरी काय अर्थ. माणसानं कन्फ्युज राहू नये. आणि टाळा वाजवणाऱ्यांचा एक तिसरा प्रकार असतो, असा हात बांधणारा प्रकार. तुम्ही कितीही चांगलं सांगा, कितीही चांगलं बोला, हम तो तालिया नाही बजाएंगे भैया. जशी काय यांची भिगवणची ग्रामपंचायत यांच्याकडून टॅक्स घेते टाळ्या वाजवल्यावर. त्यामुळे कार्यक्रम तुमचा आहे आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद तुम्ही घ्यावा असं मला वाटतंय. माझा प्रत्येकच विचार तुम्हाला पटेलच असं नाही, पण जे काही गोष्टी मी तुमच्या पुढ्यात ठेवणार आहे मला वाटतं घरी गेल्यानंतर त्या संबंधाने तुम्ही विचार जरूर करावा. कारण माझ्या व्याख्यानात एकतर लोक हसतात रडतात, नाही तर मी त्यांना विचार करायला मजबूर करतो की असं नेमकं का होतं आपल्या आयुष्यामध्ये. जगणं कसं असावं, माणसानं कसं जगावं, या विषयावर मी बरीच व्याख्यानं दिली. ग्रामीण भागामधली जी सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून हे सगळे विषय असतात. एक साधा प्रश्न मला तुम्हाला विचारावंसं वाटतं आणि त्या प्रश्नाच्या सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला मी आगाज करतो, सुरुवात करतो. एक कल्पना करा बघा सगळ्यांनी, जमलं तर प्रश्नाचे उत्तर आता द्या, नाही तर जमल्या घरी गेल्यानंतर त्या संबंधाने विचार करा, पण विचार जरूर करा असा मी आशावाद बाळगतो. एक कल्पना करा की सायंकाळची वेळ आहे 6-6:30ची आणि तुम्ही या भिगवणच्या हायवेला चालल्यात, पायी चालल्यात, एकटेच चालल्यात आणि चालत असताना रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला 2 मूर्त्या पडलेल्या दिसतात. किती? जोरात बोला, किती? 2 मूर्त्या पडलेल्या दिसतात. एक प्रभू रामचंद्राची मूर्ती असते, दुसरी रावणाची मूर्ती असते. मला तुम्हाला दोन्ही मूर्ती ह्या दगडाच्या असतात. मला तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न विचारावासा वाटतं की तुम्ही पहिली मूर्ती कोणाची उचलाल? जोरात बोला, कोणाची? रामजीची मूर्ती उचलणार आपण, ऍज एक्सपेक्टेड. आपण प्रभू रामचंद्राची मूर्ती उचलणार का? कारण प्रभू रामचंद्र म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत आहेत. प्रभू रामचंद्र म्हणजे त्यांना आपण भगवंत मानतो. आपण पहिली मूर्ती रामजीची उचलणार. आपण रावणाची मूर्ती उचलणार नाही का? कारण रावण हा अहंकाराचा प्रतीक आहे, रावण हा नकारात्मकतेचा प्रतीक आहे. आपण रावणाची मूर्ती उचलणार नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही त्याच मार्गाला जाता, 30 सायंकाळची वेळ असते, पायी चालत असताना रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला पुन्हा 2 मूर्त्या पडलेल्या दिसतात. एक प्रभू रामचंद्राची मूर्ती असते, दुसरी रावणाचीच मूर्ती असते. पण दोन्ही मूर्त्यामध्ये हा फरक असा असतो, प्रभू रामचंद्राची मूर्ती ही दगडाचीच असते, पण रावणाची मूर्ती ही सोन्याची असते. आता मला सांगा तुम्ही पहिली मूर्ती कोणाची? बोला बोला बोला, लाजू नका. आता काही लोक असे असतात, लहान लहान लेकर तर म्हणतात नाही आम्ही तर प्रभू रामचंद्राची मूर्ती उचलणार. आणि या ठिकाणी तुम्ही सांगाल आम्हाला ऐकायला बरं होईल की बघा काय निष्ठावंत माणसात, आम्ही तर जय श्रीरामचा नारा बोलतो. पण अशा वेळी जेव्हा ती रावणाची सोन्याची मूर्ती दिसते ना, ते कितीही मोठा चांगला भक्त असू द्या, कुंभमेळ्यात आंघोळ करून आलेला सुद्धा भक्त असू द्या, त्याची श्रद्धा त्याची भक्ती कुठं ना कुठेतरी डगमगते. सांगा एक वाक्य बोलतो, जबाबदारीनं वाक्य बोलतो की आज 99% लोकांची भक्ती, 99 म्हणण्यापेक्षा 90% लोकांची भक्ती आज निवड दिखाव्यापुरती उरली आहे. फळ मिळेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो. एकदा फळ भेटलं, दुसरं काम झालं की तू कोण आणि मी कोण, संपला आमचा व्यवहार. आणि म्हणून एक वाक्य आहे की देवाकडे तोंड करून तुम्ही काय मागता आणि देवाकडे पाठ करून तुम्ही काय करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, बऱ्याच गोष्टी. आम्हाला याआधी समजलं पाहिजे, हा सगळा खेळच व्यवहाराचा, हा सगळा खेळच स्वार्थाचा झाला. उपवासाच्या दिवशी उपवास असं सांगून, आता बघा कित्येक माता माऊल्या आपल्या आयुष्यामध्ये उपवास करतात, कित्येक माता माऊल्या नवऱ्यासाठी उपवास करतात की आपला टिकला पाहिजे भावांना. आणि त्यातल्या त्यातही आता उपवासाच्या दिवशी काही खाल्लं जात नाही. माझा एक मित्र आहे, तो सुद्धा उपवास करतो. दर महिन्याला 2 उपवास असतात त्याला. एकादशीचे उपवास असतात, एक कृष्ण पक्षातली एकादशी असते, दुसरी शुक्ल पक्षातली एकादशी असते. आता उपवासाच्या दिवशी काही खाल्लं जात नाही. त्या दिवशी तो माझा मित्र दाबून पोटभर साबुदाण्याची खिचडी खाते, कढई चाटेपर्यंत. आणि आपल्या वडिलाला फोन करून सांगते 1 डझन केळी वेगळे आणा, फळफळावर वेगळे आणा. मी म्हटलं गड्या तू उपवास करून राहिलास की उपकार करून राहिलास बापावरती? कधी करणार आम्हाला? अशाच लोकांसाठी माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारच्या भाजीपाला नाही रे. आपण पार भाजीपाला करून ठेवलाय, देवाच्या भक्तीच्या, देवाच्या श्रद्धेच्या, देवाच्या विश्वासाच्या, सगळ्या गोष्टींच्या भाजीपाला. आणि म्हणून संतांनी सांगितलंय, मोठमोठ्या विचारवंतांनी सांगितलंय, देव आहे की नाही हे शोधण्याचा कधी प्रयत्न करू नका. कित्येक लोक आम्हाला प्रश्न विचारतात कार्यक्रम संपल्यानंतर, देव आहे का, विश्वास ठेवतो का, मानावं का? म्हटलं त्यांना संतांचा एक पुरावा देतो. बघा वाक्य जर तुमच्या काळजापर्यंत पोहोचला तर टाळ्यांची अपेक्षा करेन की देव आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही माणूस आहात की नाही पहिल्यांदा याचा शोध घ्या. आपल्या देशामध्ये साहेब दगडामध्ये देव दिसतो, गायीमध्ये माता दिसते, कावड्यामध्ये तर काही लोकांना पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
आणि ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देव हा खऱ्या खुऱ्यातनं सगळ्यात जास्त प्रसन्न होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आज माणूस म्हणावं कोणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. मंगेश पाडगावकर नावाचे आमचे कवी फार सुंदर लिहितात, कोल्हालात साऱ्या माणूस शोधतो मी, अरे गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे धर्म देवडे ही धुंडून ही सर्व आलो, भिंती पल्ल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी. मला माणूस भेटणाच झालाय म्हणतायत. का म्हणाले असतील असे मंगेश पाडगावकर? कित्येक लोक म्हणतात कार्यक्रम संपल्यानंतर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा म्हटलंय माणूस द्या म्हणजे माणूस द्या. कित्येक लोक कार्यक्रम संपल्यानंतर म्हणतात की मग आम्ही माणसं नाही आहोत तर काय आहोत? संतांनी सांगितलंय की आम्ही माणसासारखे दिसणारे प्राणी आहोत, माणसं नाही आहोत. त्यासाठी माणसासारखे विचार, आचार आणि कर्म सुद्धा असावे लागते. आज सगळं काही बिनसलंय. आज माणूस म्हणावं कोणाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. आज माणूस म्हणावं तर अक्कल नाही ना, गाडो म्हणावं तर शेपूट नाही, अशी आमची स्थिती झाली असावी. काय बोलावं या प्रकाराला? आणि माणसाचं जीवन, माणसाचं जगणं बघा फार थोडं आहे. थोडक्यामध्ये माणसाचं आयुष्य संपून जाते. नारायण सुर्वे नावाचे कवी फार सुंदर म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, अरे हिशोब करतो आहे किती राहिले ते डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, आणि भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, संपलं आमचं आयुष्य. 7 दिवसांचं आयुष्य महाराज तुमचं आमचं. आणि प्रत्येक माणूस या 7 दिवसामध्येच मरून जातो. सोमवारला जन्म होतो, मंगळवारला मोठे होतो, बुधवारला शिक्षण संपून नोकरीवर लागतो, गुरुवारला लग्न होतं, मुलं बाळ होतात, शुक्रवारला नातूनातऱ्यांच्या होतो, शनिवारला म्हातारा होतो, रविवारला मरून जातो, संपलं आमचं आयुष्य. मग एवढं सुंदर आयुष्य जर आपल्याला या निसर्गानं, या भगवंत परमेश्वरानं, या नियतीनं दिलं असेल तर त्या आयुष्याला आपण कोणत्या पद्धतीनं जगतो, मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माणसाला एवढी अक्कल आहे साहेब, महिन्याला रिचार्ज संपला तर कोणतं रिचार्ज केलं पाहिजे याची अक्कल माणसाला आहे. पृथ्वीवर राहणारा माणूस चंद्रावर डोकावून बघतोय, मंगळावर डोकावून बघतोय, एवढी सुद्धा त्याला अक्कल आहे. पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं जात नाही आणि डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जात नाही, एवढी सुद्धा अक्कल माणसाला आहे. पण एवढ्या मोठ्या करोड रुपयांच्या आपल्या शरीरामध्ये काय टाकलं गेलं पाहिजे आणि काय नाही टाकलं गेलं पाहिजे याची अक्कल माणसाला. एवढं सुंदर शरीर निसर्गानं दिलंय साहेब, इतकं सुंदर शरीर. मला खास करून तरुण पिढीसाठी बोलावंसं वाटतंय. आज बघा 10-12 वर्षांची पोरं गुटखा खाताना दिसतात, नशा करताना दिसतात. 15-16 वर्षांची पोरं पार्ट्यांच्या नावाखाली बिअर प्यायला लागली आहेत, पोरं दारू प्यायला लागलेत. ही आमची प्रगती नाहीये. आणि मला वाटतं कदाचित कुठंतरी त्यांना माणूस म्हणून जगावं कसं याचा भान राहिलेला नाहीये. तरुणाईपर्यंत विषय पोहोचणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलंय माणसाची ओळख होणं त्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एकदा एका शाळेमध्ये खूप मोठे विद्वान व्यक्ती आले होते. एक माझ्यासारख्या एका तरुण पोरानं त्यांना प्रश्न विचारला की सर कोणत्या क्षेत्रामध्ये मी आपलं करिअर करू? अहो ज्या क्षेत्रामध्ये जावं त्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे, ज्या क्षेत्रामध्ये जावं त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. पोलीस भरती करावं, आर्मी भरती करावी की स्पर्धा परीक्षा करावं, काय करावं? तो विद्वान व्यक्ती त्या मुलाला एकच वाक्य म्हणाला, पोरा पहिल्यांदा चांगला माणूस बन. कारण चांगला माणूस बनलास तर पद, पैसा आणि प्रतिष्ठा तुझ्या मागून चालून येतील. आणि पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवूनही जर तू एक चांगला माणूस नाही बनू शकलास तर हे सगळं तुझ्या मागच्या दारातून निघून जातील. म्हणून पहिल्यांदा एक चांगला माणूस बनायला शिक. आम्हाला आपल्या लेकरांना सांगता आलं पाहिजे. प्रत्येक मायबापाची अपेक्षा असते की नाही माझा मुलगा मोठा होऊन डॉक्टर बनला पाहिजे, वकील बनला पाहिजे, नेता बनला पाहिजे, अधिकारी बनला पाहिजे, राजकारणी बनला पाहिजे. पण या सर्वांच्या आधी माझा मुलगा पहिल्यांदा एक चांगला माणूस बनला पाहिजे ही शिकवण आपण मायबापून आपल्या लेकरांना देणं सगळ्यात जास्त महत्वाचे ठरते साहेब, सगळ्यात जास्त महत्वाचे ठरते. एवढं सुंदर जीवन माणसाला मिळालेलं आहे, त्या जीवनाचं सोनं लावणं, सार्थकी करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार मार्मिक लिहिलंय. अरे सर्व जन्मांच्या शेवटी या मनुष्य जन्म पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी म्या रचले नाही. येणे जन्म माझे ओळखावे, येथेची आपणाती उद्धरावे, आणि येथेची जोडावे नरक यातनेशी. बहुत हिंडता येऊनी सोडविता नाही कोणी, अनेक सुकृतांपासून पावीचे नरदेह. म्हणजे काहीतरी आपण सुकृत केले असणार, काहीतरी आपली पूर्वजन्माची पुण्य असेल म्हणून तुम्हाला आम्हाला माणसाचं शरीर मिळालंय, माणसाचा जन्म मिळालाय. म्हणून मला वाटतं की या शरीराची आपण किंमत केली पाहिजे. कित्येक लोकांना शरीराचे भान नाही हो. तुम्हाला सांगतो तुमच्याकडे असलेली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे काय, तर तुमच्याकडे असलेलं तुमचं सुंदर शरीर. तुम्ही आताही गुगलवर जाऊन साधं सर्च करा, व्हॉट इज द एक्झॅक्ट कॉस्ट ऑफ ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीराची किंमत काय तुम्हाला लक्षात येईल. 3000 कोटी रुपयांचं आपलं शरीर आहे. आणि असं एक मात्र शरीर आपलं आहे जे कोणत्याही फॅक्टरीमध्ये बनत नाही साहेब. या शरीराची किंमत करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण या शरीराची किंमत नाही राहिली आपल्या लोकांना. एकदा एका राजाने काय केलं, एकदा एका राजाने एका गरीब लोहाराला चंदनाच्या बगीचा भेटमध्ये दिला. पण त्या राजाला वाटलं की नाही याची परिस्थिती कदाचित कुठं ना कुठेतरी सुधारेल, ही चंदनाची झाडं विकून कदाचित कुठेतरी त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल. पण त्या लोहाराला त्या चंदनाच्या झाडांची किंमत माहित नव्हती. त्याला वाटलं सामान्य झाडांसारखे हे सुद्धा तसेच झाडं असावीत. मग तो काय करायचा, दर दिवशी एक झाड कापायचा, त्याला जाळायचा आणि त्याच्या कोळसा करून तो बाहेर मार्केटमध्ये विकायचा.
2-3 वर्षात पाहता पाहता त्याने अख्ख्या चंदनाच्या बगीचा कोळसा करून विकलाय. काही वर्षानंतर राजा त्याच्या गावाजवळून जात होता. राजाला वाटलं की नाही आता याची परिस्थिती फार बऱ्यापैकी सुधारली असेल, पण जवळ घरी येऊन आल्यानंतर पाहत होतं का याची परिस्थिती जशी होती तशीच. नंतर त्याला कळालं की याने एवढा सुंदर चंदनाच्या बगीचा कोळसा करून विकलाय. मग नंतर काय, राजानं म्हटलं एखादा तरी आहे का म्हणे लाकूड तोडा शिल्लक तरी आहे. आता तू म्हणाला साहेब कुऱ्हाडीचा त्यांना दांडा दाखवला, म्हटलं एवढाच काय तर आता शिल्लक राहिलाय, काय करायचं ते बघा. मग राजाने एक ते पत्ता दिला, एक चंदनाच्या व्यापाराचा पत्ता दिला आणि म्हटलं हा पत्ता घे आणि तिथे जाऊन या कुऱ्हाडीच्या दांड्याचे किती रुपये देतो ते घेऊन ये. त्याने तसंच केलं. तो पत्त्यावर गेला आणि तुम्हाला सांगतो त्या कुऱ्हाडीच्या दांड्याचे त्याला एवढे पैसे मिळाले की त्या चंदनाच्या बगीचा कोळसा करून विकला होता तरी तेवढे पैसे त्याला मिळाले नव्हते. त्या दिवशी त्याला त्या चंदनाच्या बगीच्यांच्या चंदनाच्या झाडांची किंमत माहीत समजली. तो घरी आला. घरी आल्यानंतर राजांसमोर धाय मोकलून रडायला लागला. म्हणाला, राजाला विनंती करू लागला, महाराज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हो. एवढा सुंदर चंदनाच्या बगीचा मी कोळसा करून विकलाय महाराज. मला पुन्हा एकदा अशी बाग भेट मध्ये हवी आहे. मला पुन्हा एकदा भेट द्या ना होय. तेव्हा तो राजा म्हणाला, मित्रा अशी भेट जीवनामध्ये पुन्हा पुन्हा दिली जात नाही. अशी भेट जीवनामध्ये फक्त एकदाच दिली जाते. त्या निसर्गानं त्या भगवंत परमेश्वरानं तुम्हाला आम्हाला हा शरीररूपी चंदनाच्या बगीचा भेटमध्ये दिलाय साहेब. आता या शरीराच्या तुम्ही चंदन करता की कोळसा करता हे तुम्ही ठरवा. कारण चंदनाचा गुणधर्म आहे. चंदनाला जर तुमच्या हात लागला तर तुमच्या हाताने सुगंध सुटेल आणि कोळशाला जर तुमच्या हात लागला तर तुमचे हात काढे करून सुटतील. शेवटी पर्याय एकच. मला वाटतं की हा माणूस आयुष्यातून निघून गेल्यानंतर माणसाला चंदनासारखं जिजावं. ही सगळ्यात मोठी संपत्ती आपली असते. या गोष्टीचा विचार करून माणसानं मला वाटतं पुढे पुढे निर्णय घ्यावा आणि आयुष्याच्या प्रत्येक प्रवासामध्ये या गोष्टीच्या, मी सुरुवातीला जेव्हा म्हणालो या सगळं काही दिखाव्याचा बाजार झालाय. सगळं काही उंदीर दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतात गणपतीला, आणि तो जर जिवंत असला तर पूजा होते की नाही ते मला माहित नाही, पण उंदीर मारायचे औषध प्रत्येकाच्या घरात सापडेल. उंदीर दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील, पण तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय आपल्याला चैन मिळत नाही. साप दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील नागपंचमीला, पण तो जर जिवंत असला तर निघू द्या आता इथं चुल्यात गेला म्हणे तुझा कार्यक्रम पहिले याचा कार्यक्रम करा. साप दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतात साहेब, पण तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय आपल्याला चैन मिळत नाही. मायबापांचंही तसंच कुठं ना कुठेतरी आपण करून ठेवलं आहे. आपले मायबाप जिवंत असेपर्यंत लेकरांना त्यांची किंमत कळत नाही, आणि मायबाप निघून गेल्यानंतर मग त्यांची किंमत करून सुद्धा काही अर्थ उरत नाही. हे खूप मोठे कवी आहेत, असे म्हणतात, अरे जिवंतपणी असतानाही केली त्यांची सेवा, मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा, बुंदी लाडवांच्या जेवण देतो आणि मग म्हणतो लोकांना जेवा जेवा. काय अर्थ आहे साहेब जिवंतपणी? मला कधी कधी एक फरक नाही समजत आहे. निर्जीव वस्तूबद्दल माणसाला एवढं प्रेम का झालंय आणि जिवंत माणसांच्या बाबतीतच एवढा इतका दुपरियास म्हणा किंवा दुटप्पी व्यवहार माणसाच्या मनामध्ये कधीपासून निर्माण झाला? या गोष्टीचा विचार मला वाटतं कधी ना कधीतरी कुठं ना कुठेतरी केलं पाहिजे. आई बापाच्या बाबतीमध्ये आज तरुणाला सांगावं लागतं, नव्यानं सांगावं लागतं की बाबा रे स्वतःच्या आईवर स्वतःच्या बापावर प्रेम करा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा साहेब. जगातले सगळ्यात मोठं मी सांगतो, आपल्या आयुष्यातून आईबाप निघून गेले की त्यानंतर पोरगा खऱ्या अर्थानं पोरगा होऊन जातो. मी इकडे सांगली जिल्ह्यामध्ये होतो. सांगली जिल्ह्यात असताना त्या बस स्टँडला होतो. एक ते ज्योतिषी असतात हात पाहणारे. आता हात पाहणारे ज्योतिषी म्हटल्यावर ते काय आले, मी काही तर आपला हात दाखवत नाही कधी कुणाकडे, पण ते आले म्हटलं दादा म्हणे तुझ्या हात पाहू शकतो, भविष्य पाहू शकतो. म्हटलं घ्या ना पा. म्हणे त्यांना हात आपल्या हातात घेतलं. म्हणे पोरा काशी केली वनवाशी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली म्हणे. म्हटलं महाराज मराठीत बोला. मराठीच बोलतोय म्हणे, नीट ऐक. म्हणे काशी केली वनवाशी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली. घाबरू नको, उपाय सांगतो, एकदा पिंपळाला 10 दक्षिणा घाल, एकदा आईची वाटी ठेव, 100 रुपये दे म्हणे. आता 100 रुपये म्हटल्यावर महाराज नाही येतो एवढे पैसे. महाराज म्हणते देऊ नकोस, मन बघत होतो. अरे पैसा खोटा, दगडातला देव मोठा. त्याने पुन्हा घेतला हातात. म्हणे तू लोकांसाठी लई करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही म्हणे. म्हटलं महाराज आता काळजाला थोडं थंड पोहोचलंय, एकदम काळजावर बोट ठेवलंय. म्हटलं ऐक म्हणे तू लोकांसाठी लई करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. रात्री म्हणतो येऊ करू तेव करू, सकाळी म्हणतो काय करू. तोंडात रसवंती आहे बघ म्हणे, तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस, आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस म्हणे. 51 रुपये 51. म्हटलं महाराज पैसेच नाही होतो, मी तेवढा दूर आलोय. म्हटलं देऊ नकोस, मन बघत होतो. पैसा खोटा, दगडातला देव मोठा. मग तू म्हणायला लागला आई शपथ खरं सांगतोय पोरा म्हणे, पंढरपूरहून आलोय, तुळजापूरला चाललोय, तुझ्या नावानं आईला तेल होईल, 21 रुपये तरी दे म्हणे. म्हटलं महाराज 21 रुपये नाही, 11 रुपये. म्हटलं 11 रुपये 1 रुपये आहे म्हणे. त्या महाराजाने मला त्या दिवशी आशीर्वाद दिला, पोरा तू जा म्हणे,
ज्याच्या खिशामध्ये 1 रुपया नाही तो शनी तरी त्याचा का बिघडेल म्हणे, तुझ्या बेटा. मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली. आता कित्येक लोकांच्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे, कित्येक लोकांचा नाहीये. कोणी मानतात, कोणी मानत नाही. पण छत्रपती संभाजीराजेंनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलंय की मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो. मला एक तुम्हाला सांगणं आहे, मनगटातली ताकद आपली कधी संपू देऊ नका. आणि बघा, त्या निसर्गानं, त्या भगवंत परमेश्वरानं तुम्हाला, आम्हाला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला जिवंतपणे 2 ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवलाय. तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमच्या भविष्य ओळखणारा तुमचा बाप, हे जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी. लक्षात ठेवा, जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी. पण फरक असं झालाय, काखेत कडसानी गावाला वडसा अशासारखी स्थिती झाली आहे. आम्हाला आतापर्यंत मायबापांच्या कष्टाची जाणीव झाली नाही. आज लहान लहान लेकर जराशी मोठी झाली, ओटांवरती मिसरूट फुटायला लागले की मायबापांना प्रश्न करतात, काय कमवून ठेवलं म्हणे आमच्यासाठी. लहान लहान लेकर. आता मी ज्या ग्रामीण गावाखेड्यामध्ये असतो तिथला तर प्रकार खूप भयानक असते. आमच्या गावाखेड्यामध्ये काय कोणीतरी अफवा पसरवली, काय नाही म्हणे गाव सोड तरच तुझी प्रगती होईल. सोडलं पाहिजे गाव, बाहेरचं जग पाहून आलं पाहिजे, बाहेर काय चाललंय या गोष्टीचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. पण गाव सोडण्याच्या नादामध्ये काही लोक पुण्यात गेले, मुंबईला गेले, काही लोक पिण्यात गेले आणि काही लोक गायच्या चुन्यामध्ये गेले साहेब. पण जे पुण्यात गेले, मुंबईला गेले, शहरामध्ये आले, व्यवस्थित त्याने आपल्या आयुष्याला संसार सुरुवात केली, मोठं घर बांधलं, मोठी गाडी घेतली, सगळं काही व्यवस्थित केलं. पण पाठीमागे खेडा गावामध्ये सुटलेल्या म्हाताऱ्या मायबापांकडे त्यांचं लक्ष राहिलं नाही. तुम्हाला माहित आहे, शहरात राहणाऱ्या मुलांना, प्रत्येक मुलाच्या बाबतीत असं घडत नाही, पण बऱ्यापैकी मुलांच्या बाबतीमध्ये सगळं घडतंय. शहरात राहणाऱ्या मुलाला आपल्या खेड्यातल्या मायबापांची आठवण कधी येते माहित आहे का? शहरातल्या सुनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळायला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या मायबापांची आठवण केली जाते साहेब. पण तरी माझी म्हातारी माय, तरी माझा म्हातारा बाप गुन्ह्या गोविंदाने निघून जातो की याच आशेनं माझ्या नातवाचे तोंड तरी पाहायला मिळणार म्हणून. मला वाटतं जिवंतपणे आपल्या लेकरांना साथ देणं, जिवंतपणे आपल्या मायबापांना समजून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचे साहेब. मी नागपूर जिल्ह्याला आता काही 2 दिवसांच्या आधी, 3 दिवसांच्या आधी एका व्यक्तीला भेटून आलो. ते ओल्ड एज होम नाव चालवतात, ते वृद्धाश्रम चालवतात. आणि ते सांगतात मला की दादा म्हणे, इथे दर महिन्याला मायबाप जे असतात ना म्हणे, यांची पोरं दर महिन्याला यांना 50,000 रुपये पाठवतात म्हणे. प्रत्येक मायबाप, जवळपास 50 ते 60 जोडपे तिथे होते, दर महिन्याला 50,000 रुपये पाठवतात. आता मला सांगा, 50,000 रुपये मायबापांना पाठवतात, ती पोरं काही शेतकऱ्याची तर राहू शकत नाही ना. आणि त्यांनी सांगितले, त्या आम्ही डाटा कधी रिव्हील करत नाही, पण तुम्हाला सांगतो म्हणे, सर्व जे आहेत मायबाप, मोठमोठे शिक्षक आहेत म्हणे, मुख्याध्यापक आहेत म्हणे, अधिकारी आहेत म्हणे, वकील, डॉक्टर आहेत म्हणे, आणि या सर्वांची बाप मंडळी, माय मंडळी त्या वृद्धाश्रमामध्ये. साहेब, ही आमची प्रगती आहे का? ही आमची प्रगती नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की लेकरांना मायबापांचे कष्ट, मायबापांचे प्रेम समजावून सांगणं, मला वाटतं खऱ्या खुऱ्या अर्थानं तेव्हा जाऊन आपलं जगणं सार्थकी होईल. माझा एक मित्र आहे, 3री 4थीत असताना त्याची आई वारली, आई मरण पावली. त्या लेकराला आईचं प्रेम कमी पडू नये म्हणून बापानं दुसरं लग्न केलं, पण त्या सावत्राईनं कधी त्याला आईचे प्रेम दिलं नाही. प्रत्येक सावत्राई सारखी नसते. माझे एक मित्र आहे, त्याची सावत्राई तर तिच्या मी नेहमी उदाहरण देतो. आपल्याकडे ऑलरेडी पोरग असला आहे, मग आपल्याला दुसरं मूल करायची काय गरज? म्हणून तिनं त्या आधीच्याच मुलावर तेवढं जीवापड प्रेम लावलं. पण त्या मुलाच्या बाबतीत असं नव्हतं. बापानं दुसरं लग्न केलं, वर्षभरात तिला तिचं मूल जन्माला आलं, तिनं आपल्या लेकराला गोडधोड चारलं साहेब, पण माझ्या त्या मित्राकडे जराही लक्ष दिलं नाही. असं पोरग माझ्या वयाचा आहे, 2 पैसे कमवून आणतो. एक दिवस तो माझ्या जवळ बसला आणि म्हणाला, दादा, हा ढगाळ गेलेला सूर्य कधीतरी दिसेल, ढगाळ गेलेला चंद्र कधीतरी आपल्याला दिसेल, पण माती आड गेलेली माझी आई मला कधीतरी पुन्हा भेटेल का ह्या जगामध्ये? जिवंतपणे आईचे प्रेम काय असतं मला कधीतरी कोणीतरी विचारावं. दादा, मी तुला सांगतो म्हणे, ज्या आठवड्याला मी माझ्या पैशाने बाजार करून आणतो म्हणे, त्या आठवड्याला मी माझ्या सावत्राईला मी हक्काने म्हणू शकतो म्हणे की आई, मला ही भाजी नको, मला ती भाजी बनवून दे. आणि ज्या आठवड्याला माझ्याकडे पैसे राहत नाही, ज्या आठवड्याला मी माझ्या पैशाने बाजार करून आणत नाही, त्या आठवड्याला माझी आई माझ्या ताटामध्ये जे वाढेल ते मी गपगुमान मान खाली घालून खाऊन घेतो म्हणे. आईचे प्रेम मी जितेंद्र आसोले बोलून सांगू शकणार नाही. आईचे प्रेम हे स्वतः आई होऊन अनुभवावं लागतंय. आणि म्हणून मला वाटतं की ते आईचे प्रेम, लेकराचे प्रेम उद्या चालून तुमची, बघा आजचा काळ खूप विपरीत आहे, आणि मला वाटतं ही आपली शेवटची पिढी आहे साहेब, एवढं सुंदर व्याख्यान मला आयोजित करणारी. याच्यानंतरची आपली येणारी पिढी हा व्याख्यानमालेचा जो हा वैचारिक वारसा आहे पुढे जोपासेल की नाही ते मला माहित नाही. आणि तुम्हाला सांगतो, ही आपली शेवटची पिढी आहे, आपल्या आई वडिलांना घाबरणारी, आणि बाप मंडळीची, आई मंडळीची पहिली पिढी आहे आपल्या लेकरांना घाबरणारी. म्हणून प्रत्येक माय बापने या गोष्टीला कधीतरी विचार करावा. मायबापांची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे त्यांनी बांधलेलं मोठं घर नाही, घरासमोर असलेली त्यांची गाडी नाही, किंवा जागा जमीन नाही. हो, संपत्तीपेक्षा आपली संतती कशी आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
उद्या चालून जेव्हा तुमची पोरं मोठी व्हायला लागलेत आणि तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतील की आई काय करून ठेवलं म्हणे आमच्यासाठी, काय जमवून ठेवलं म्हणे आमच्यासाठी, साधी संपत्ती तू आमच्यासाठी काही करून ठेवलं नाही, त्या दिवशी तुम्हाला सांगता आलं पाहिजे, आई म्हणून तुम्हाला आपल्या लेकरांना सांगता आलं पाहिजे की बेटा, आई म्हणून तुझ्यावरती मी एकूण 5 उपकार केलाय, जो साक्षात भगवंत परमेश्वर, साक्षात नियती जरी या पृथ्वी तलावर आली तरी एवढे उपकार तुझ्यावरती कोणी करू शकणार नाही, तेवढे उपकार एका आईनं आपल्यावरती केले, लक्षात ठेवा. जगणं कसं असावं, मला वाटतं आईच्या काळीज आम्हाला जर समजता आलं तर मला वाटतं की आपलं जगणं सार्थकही होईल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माता माऊल्यांच्या एवढा तुम्हाला सांगतो की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये एकूण 3 जन्म असतात साहेब, नीट लक्ष देऊ नाही का. 7-7 दिवसांचे आपण सप्ताह आयोजित करतो, पण त्या सप्ताहात सुद्धा एवढे सुंदर विषय कोणी घेत नाही. ते विषय मी आज व्याख्यानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. घरी गेल्यानंतर कुठेतरी लिहून ठेवा, नाहीतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये एकूण 3 जन्म असतात. पहिलं ती जन्माला आली, दुसरं तिचा विवाह झाला आणि तिसरं ती बाळंत झाली. तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात, हा तुमचा पहिला जन्म आहे. जेव्हा त्या स्त्रीचं, जेव्हा त्या मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिचा दुसरा जन्म सुरू होते असं म्हणतात. आतापर्यंत स्वतःच्या आई वडिलांसाठी जगणारी ती मुलगी आता मात्र तिला स्वतःच्या सासू सासऱ्यांसाठी आणि स्वतःच्या नवऱ्यासाठी जगावं लागतंय. आणि लग्नानंतर जेव्हा तिला तिचं पहिलं बाळ जन्माला येतं, पहिलं मूल जन्माला येतं, तेव्हा तिचा तिसरा जन्म सुरू होते असं म्हणतात. म्हणजे आतापर्यंत स्वतःच्या आई वडिलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, नवऱ्यासाठी जगणारी आता मात्र तिला स्वतःच्या लेकरासाठी सुद्धा जगावं लागणार आहे. आणि बाळंत हा जो शब्द आहे, नीट लक्ष देऊ नाही का, बाळंत हा जो शब्द आहे, या शब्दाचा जर तुम्ही विग्रह कराल, त्याचा अर्थ जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल तर बाळ होताना यदा कदाचित तिचा अंतही होऊ शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. साधं काम नाही आहे एका लेकराला जन्म देणं. एकदा एका हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली साहेब, एकतर आई जगेल नाहीतर दुसरं तिचं बाळ जगेल. त्या मुलीच्या नवऱ्याला डॉक्टरने विचारलं काय काय करू नये, परिस्थिती खूप क्रिटिकल आहे, एकतर तुझी पत्नी वाचेल, बायको वाचेल, नाहीतर तिच्या पोटातलं बाळ वाचेल. त्या मुलानं हात जोडून विनंती केली की सर काही करा, पण माझ्या बायकोला तेवढं वाचवा, तिला काय नाही झालं पाहिजे. त्या डॉक्टरच्या पायावर डोकं ठेवलं त्यांनी. थोड्या वेळानंतर त्या मुलीचे आई वडील आले माहेराकडून. ते म्हणाले डॉक्टर साहेब काही करा, पण आमच्या लेकीला वाचवा, तिला काही नाही झालं पाहिजे. सासरकडची माणसं आले, ते म्हणाले डॉक्टर साहेब काही करा, पण आमच्या सुनबाईला तेवढं वाचवा, तिला काही नाही झालं पाहिजे. पण तुम्हाला सांगतो, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भूल देईपर्यंत आणि भूल चढेपर्यंत त्या टेबलवर बसून असलेली ती मुलगी, तिलाही माहित होतं आज एकतर मी वाचेल नाहीतर माझ्या पोटातलं पोरगं वाचेल, बाळ वाचेल. तरी त्या डॉक्टरना जवळ बोलावते आणि डॉक्टरना म्हणते डॉक्टर साहेब माझं काहीही होऊ द्या बरं, पण माझ्या पोटातला लेकरू मात्र वाचला पाहिजे. हे फक्त एक आई करू शकते, लक्षात ठेवा. नवऱ्याला वाटलं आपली बायको जगली पाहिजे, सासू सासऱ्यांना वाटलं आपली सुनबाई जगली पाहिजे, आई वडिलांना वाटलं आपली लेक जगली पाहिजे, ती आपल्या ठिकाणी बरोबर होते, पण माझ्या पोटातलं पहिल्यांदा लेकरू जगलं पाहिजे, हे फक्त एका आईला असं वाटतंय, लक्षात ठेवा. आपल्यावरती आईने एकूण 5 उपकार केलेत. जमलं तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर पुढे जाऊन घरी गेल्यानंतर भिंतीवर लिहून ठेवा. असं म्हणतात की बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतं 9 महिने 9 दिवसामध्ये एकूण 6 सोनोग्राफ्या केल्या जातात. पण 7व्या महिन्यापर्यंत कितीही मोठा सुपर एमडी डॉक्टर असू दे, 7व्या महिन्यापर्यंत त्या बाळाच्या हृदयाचे ठोके त्यालाही तपासता येत नाही. याचे कारण तुम्ही डॉक्टरना विचारून बघा. डॉक्टर तुम्हाला सांगतील की माणसाची श्वास घेण्याची प्रक्रिया कशी असते. डॉक्टर तुम्हाला सांगतील की आपण जो श्वास घेतो तो श्वास पहिल्यांदा आपल्या दोन्ही फुफ्फुसांपर्यंत जातं, त्याच्यानंतर ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या हृदयाचे ठोके पडायला सुरुवात होते. मग बाळ तर आईच्या गर्भामध्ये आहे, त्याच्या हृदयाचे ठोके मोजता येत नाही, तर मग बाळ आईच्या गर्भामध्ये काय मेलेल्या अवस्थेमध्ये राहतो का? डॉक्टरला तुम्ही पुन्हा विचारून बघा. डॉक्टर तुम्हाला सांगेल की आई जो श्वास घेते, नीट लक्ष देऊ नाही का, आई जो श्वास घेते त्या श्वासातला अर्धा श्वास ती 9 महिने 9 दिवस आपल्या बाळाला अर्पण करत असते. अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला पहिला उपकार, आईनं तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला पहिला दान म्हणजे श्वासांचा दान आहे, लक्षात ठेवा. यापुढे तुम्हाला जाऊन सांगतो, आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला दुसरा दान म्हणजे प्राणदान आहे. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाची नाड कापण्याची प्रक्रिया सुरू होते. नाड कापण्याची पण सांगितलं जातं की नाड कापण्या अगोदर बाळ एकतर रडतं नाहीतर बाळाला रडवलं जातं, त्याच्यानंतर त्याची नाड कापण्याची प्रक्रिया सुरू होते. तसं जर तुम्ही केलं नाही आणि डायरेक्टली जर आपण त्या बाळाची नाड कापली तर बाळ जागेवर गतप्राण होऊ शकते असे म्हणतात. बाळ जागेवर मरू शकते. याचे कारण काय? डॉक्टरना विचारून बघा. डॉक्टर तुम्हाला सांगतील की बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा तो एका कुशीवर असतो, त्यामुळे त्याचा एक फुफ्फुस सुरू असतो, दुसरा फुफ्फुस एकदम कोरा कट्ट असतो. पण जेव्हा तो बाहेर येतो, ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये येतो, तेव्हा त्याचे दोन्ही फुफ्फुस काम करायला लागतात. त्यानंतर MSBC केला जातो, आईच्या आईशी नाड कापला जातो, आई आणि बाळ दोघांना जीवनदान मिळतं. आणि आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला दुसरा उपकार, दिलेला दुसरा दान म्हणजे प्राणदान आहे महाराज. यापुढे तुम्हाला अजून जाऊन सांगतो, आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला तिसरा उपकार, दिलेला तिसरा दान म्हणजे रक्तदान आहे. तुम्ही म्हणाल यात काय एवढं मोठं, 260 रुपयाला रक्ताची बाटली मिळते महाराज, यात काय एवढं मोठं सांगण्यासारखं. पण तुम्हाला सर्वांना सांगणं आहे
तुमच्या आमच्या शरीरामध्ये जो रक्त धावतोय त्या रक्ताचा पहिला थेंब आम्हाला आमच्या आईनं दिलाय. आणि आजही विज्ञानाला समजलं साहेब, जो तुम्हाला आपलं रक्त दान करायचं असेल समोरच्याला, तर तुमच्या ब्लड ग्रुप समोरच्या ब्लड ग्रुप सोबत मॅच झालं पाहिजे, पहिली कंडिशन आहे. पण आईचे रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं नेमकं कसं, हे आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला तिसरा उपकार, दिलेला तिसरा दान म्हणजे रक्तदान आहे साहेब. आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला चौथा उपकार, दिलेला चौथा दान म्हणजे अस्थिदान आहे. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो, अस्थि म्हणजे होतात हाडं. कॉलेजच्या गेटवर तरुण पोरांची भांडणं झाली तर तरुण पोरं एकमेकाच्या कॉलर पकडून म्हणतात तुला बघून टाकेन. घराघरामध्ये सख्या भावामध्ये जर झगडे झाले, त्यांच्यात जर वाद निर्माण झाला तर दोघेही भाऊ एकमेकाच्या हाडाच्या बळावर बोलतात तुला पाहून टाकेन. पण ज्या हाडाच्या बळावर आम्ही बोलतोय साहेब, ती हाडं आम्हाला आमच्या आईनं स्वतःच्या हाडाचं पाणी करून दिलंय. आणि आमच्या आईनं आम्हाला निवड हाडं दिली नाही, तर त्या हाडांना मजबूत करण्यासाठी दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलाय. बघा, माणूस सुंदर दिसावं म्हणून चेहऱ्याला क्रीम लावल्याशिवाय तो माणूस घराच्या बाहेर पडत नाही साहेब. केसांना डाय केल्याशिवाय तो घराच्या बाहेर पडत नाही. पण जेव्हा शेवटची वेळ येते आपल्याला, जेव्हा अग्निडाग दिला जातो, तेव्हा ही डाय केलेली केस राहत नाही आणि क्रीम लावलेला चेहरा सुद्धा राहत नाही. शेवटी उरतात ती फक्त आपली हाडं, कारण आपल्या आईनं ती आम्हाला दिली. तुम्ही एक प्रयोग करा, एखादा लोखंड घ्या, जमिनीमध्ये गाडा, 20 वर्षामध्ये त्या लोखंडाची माती होऊन जाईल. पण गेल्या हजारो वर्षापासून माणसाच्या शरीर या जमिनीमध्ये गाडल्यात, त्यांचे मुडदे तुम्ही आजही बाहेर काढा, त्यांची हाडं तुम्हाला जशीच्या तशी भेटतील. म्हणजे याचा अर्थ काय, आमच्या मातेने दिलेल्या या हाडांची ही माती सुद्धा माती करू शकली नाही, एवढं मातृत्वाचे मोठेपण आहे. अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला चौथा उपकार, दिलेला चौथा दान म्हणजे अस्थिदान आहे महाराज. आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला पाचवा उपकार, दिलेला पाचवा दान म्हणजे लज्जादान आहे. तुम्ही पाहिलं असेल, एक आई आपल्या लेकराला दूध पाजताना कधीतरी कुठेतरी दिसली असेल, कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी बस स्टँडवर, कधी रेल्वे स्टेशनवर, कधी अंगणामध्ये. पण कधीतरी तुम्ही ऑब्झर्व केलाय का, कधी विचार केलाय का, ज्या मुलीनं आपली लज्जा आपल्या जन्मदात्या बापासमोर कधी उघडी पडू दिली नाही, ज्या मुलीनं आपली लज्जा आपल्या भावासमोर कधी उघडी पडू दिली नाही, पण लग्नानंतर जेव्हा तिला तिचं पहिलं बाळ जन्माला आलं आणि जेव्हा तिला कळालं की आपल्या लेकराला भूक लागली आहे, आपल्या लेकरू उपाशी आहे, त्यावेळी त्या पोरीनं काळ पाहिलं नाही, वेळ पाहिलं नाही, जागा पाहिली नाही. कुठं आपण रेल्वे स्टेशनवर आहो, कुठे आपण बस स्टँडवर आहो, कुठं आपण अंगणामध्ये आहो, की कुठं आपण सार्वजनिक ठिकाणी आहो, तिनं पहिल्यांदा आपल्या लेकराची भूक महत्वाची समजली. अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला पाचवा उपकार, दिलेला पाचवा दान म्हणजे लज्जादान आहे साहेब. साक्षात भगवंत परमेश्वर, साक्षात नियती, साक्षात निसर्ग जरी या पृथ्वी तलावर जन्म जरी त्यानं घेतलं, तर एवढे उपकार तुमच्या आमच्यावरती कोणी करू शकणार नाही. तेवढे उपकार एका आईनं आपल्यावरती केलाय. तरी त्या आईला लेकरं विचारतात, काय करून ठेवलं म्हणे आमच्यासाठी, काय कमवून ठेवलं म्हणे आमच्यासाठी, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे साहेब. एक म्हातारी माय, एक म्हातारा बाप आपल्या 4-4 लेकरांना सांभाळू शकतो साहेब. पण 4-4 लेकरं असूनही 2 म्हाताऱ्या मायबापांना सांभाळू शकत नसतील, तर मला वाटतं कुंभमेळ्यात जाऊन तुमचे पाप कधी धुवून होणार नाही, लक्षात ठेवा. आम्हाला आपल्या घरचे म्हातारे मायबाप नाही समजले, त्यांच्या काळीच नाही समजलं, आम्हाला काय कोणता परमेश्वर आणि कोणता देव समजेलो. एकदा एक म्हातारी माय, 80 वर्षाची म्हातारी माय, आणि तिला 2 मुलं होते. दोघी भावामध्ये दर दिवशी वाद व्हायचा. मोठा भाऊ म्हणायचा हिला माझ्याकडे ठेवायचे नाही, लहान भाऊ म्हणायचा मला हिला माझ्याकडे नको. मग त्या म्हाताऱ्या आईने नेमकं जावं कुठं, मोठ्या भावानं कोर्टामध्ये केस केला साहेब. तो जज साहेब सुद्धा शॉक झाला, म्हटलं हे असले प्रकारचे केस येत आहेत. मोठ्या भावानं केस केलाय, माझ्या आईला नेमकं ठेवायचं कुणाकडे. जज साहेबांनी तर दोघांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि म्हटलं बघ गड्या, हा काही केस नाही म्हणे, दोघे भाऊ समजूतदारपणानं वागा म्हणे, थोडंसं एक काम करा म्हणे, महिन्याला 30 दिवस असतात म्हणे, एक काम करा म्हणे, 15 दिवस आईला मोठ्या भावाकडे ठेवा आणि उरलेले 15 दिवस लहानकडे ठेवा. दोघेही भावांना पटले, दोघेही भावांना पटले. म्हटलं होकार घेतला आणि ऑफिसच्या बाहेर निघाले. ऑफिसच्या बाहेर निघाल्यानंतर मोठ्या भावाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की जज साहेब बोलले ते बरोबर आहे, 15 दिवस आई माझ्याकडे राहील, उरलेले 15 दिवस लहानकडे राहील. पण काही महिन्यांमध्ये 30 दिवस असतात, काही महिन्यांमध्ये 31 दिवस सुद्धा असतात. 15 दिवस आई माझ्याकडे राहील, उरलेले 15 दिवस लहानकडे राहील, तर एक दिवस आईला नेमकं ठेवायचं कुणाकडे. म्हणजे एक दिवसासाठी सुद्धा जर आमची आई आमच्या अंतःकरणावर जड होत असेल, आमच्या आयुष्यावर जड होत असेल, तर मला वाटतं कुठं ना कुठेतरी प्रबोधनाची खऱ्या अर्थानं गरज पडली आहे साहेब. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की मायबापांचं कर्तव्य, मायबापांची निष्ठा आज कुठं ना कुठेतरी पणाला लागलेली दिसतंय मला. आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपल्याला आयुष्यामध्ये काय सगळ्यात मोठी संतती म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपली संतती आहे, ती संतती टिकून राहावी, तिला जर आपल्याला जोपासायचं असेल तर सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे काय की त्याला संस्कार द्या. आज प्रत्येक मायबापांची एकच धोरण लागलेलं आहे, पोरगं गर्भातच आहे तरी आई वडिलांची प्लॅनिंग सुरू होते की आपण याला काय बनवायचे, डॉक्टर बनवायचे, वकील बनवायचे की नेता बनवायचे, काय बनवायचे. पण त्या लेकराला कोणी विचारायला तयार नाही साहेब की लेकरू माझ्या बनणार तरी काय पुढे चालू. मला वाटतं या सर्वांच्या आधी त्या लेकराला संस्कार देणं सगळ्यात जास्त महत्वाचे ठरते. पण संस्कारांचं आता राहिलंय कुठं. मला सांगतो, एका विहिरीवर 3 बाया पाणी भरत बसलेल्या होत्या, गावाखेड्यातली गोष्ट आहे.
आपल्याला वाटतं की आपण महागड्या कॉलेजात पाठवतो, महागड्या कॉन्व्हेंटमध्ये पाठवतो, तिथे जाऊन कुठं ना कुठेतरी आपल्या लेकराला चांगले संस्कार मिळतील, पण काही गॅरंटी नाहीये. एका विहिरीवर 3 बाया पाणी भरत बसलेल्या होत्या. तेवढ्यात काय झालं की एका बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. ती बाई बाकीच्या 2 बायांना म्हणते, बघा तो जो पोरग जातोय ना तो माझा पोरगा आहे आणि तो इंग्लिश मिडियमला शिकते म्हणे बरं का. साधारण 60-70 हजार रुपये त्याला वर्षाला खर्च करावं लागतं म्हणे. तुम्हाला सांगतो त्या पोरांना त्या आपल्या आईकडे साधं पाहिलं सुद्धा नाही हो, निघून गेला दुरून वाऱ्यासारखा. त्याच्यानंतर दुसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. ती बाई कशाला थांबते. ती बाई बाकीच्या 2 बायांना म्हणते, बघा तो जो पोरग जातोय ना तो माझा पोरगा आहे आणि सीबीएसईला शिकतोय म्हणे. साधं कॉलेज नाही म्हणे, तिथे किती 50-60 हजार, इथे 1 लाख रुपये डोनेशन भरावं लागतं म्हणे वर्षाला. तुम्हाला सांगतो त्याही पोरांना आपल्या आईकडे साधं पाहिलं सुद्धा नाही हो. त्यानंतर तिसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला. त्या लेकराचे संस्कार बघा, आईने त्या लेकरावरती केलेले संस्कार बघा. दुरून त्या लेकरांना आपल्या आईला बघितलं, आईने त्या लेकराकडे बघितलं. तो पोरग धावत पडत आपल्या आई जवळ आला. पाण्याने भरलेली घागर त्याने आपल्या खांद्यावरती घेतली, दुसऱ्या हातामध्ये बादली घेतली, आपल्या पाठीवरती दप्तर लटकवलं आणि आपल्या आईला म्हणाला, आई चल लवकर घरी फार उशीर होतोय ग. आता ती बाई बाकीच्या 2 बायांना म्हणाली, हा माझा पोरगा आहे आणि गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतोय. तुमच्या इतका गलीलट्ट पगारीचा नोकरा नाही म्हणे बाई माझा, पण आपल्या लेकराला संस्कार कसे द्यावे, त्याची चांगली वागणूक कशी द्यावी हे मात्र आम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. मला वाटतं संस्कार देणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. 10-10, 12-12 वर्षांची मुलं जर गुटखा खाताना दिसत असतील, 12-15 वर्षांची पोरं जर नशा करताना दिसत असतील, 18, 19, 20 वर्षांची मुलं मुली पडून जाऊन लग्न करायला लागले असतील, तर ही आमची प्रगती नाही, लक्षात ठेवा. कुठे गेलेत आमचे आचार विचार संस्कार. ज्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली, ज्या वयामध्ये छत्रपती संभाजी राजेंनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं, ज्या वयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दृढ प्रतिज्ञा घेताना असं म्हटलं की या देशातून मी अस्पृश्यता हद्दपार करून टाकेन, त्या वयातली आपली पोरं काय करतायत नेमकं याचा विचार केलाय का? आणि लहान लहान पोरं जर या वाईट मार्गाला जात असतील, चुकीच्या मार्गाला लागले असतील, तर यामागे त्या पोराचाही सर्वस्वी दोष नाही आहे. मला वाटतं या ठिकाणी 3 गोष्टी जबाबदार आहेत. तुम्ही सुद्धा या संबंधाने विचार करावा. पहिलं म्हणजे त्यांचे आई वडील. का? कारण आई वडिलांचे संस्कार कुठं ना कुठेतरी कमी पडत आहेत. दुसरी म्हणजे शाळा. ज्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवतो ते शाळा त्या लेकरांना खऱ्या खुऱ्या अर्थानं जीवनाचं शिक्षण देत नाहीये. आणि तिसरा म्हणजे आपला समाज. ज्या समाजाने त्या लेकरावरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं, तो समाज त्या लेकरावरती लक्ष ठेवण्यामध्ये कुठेतरी कमकुवत ठरतोय काय, या गोष्टीचा विचार करावा लागेल. मी आई वडील एवढ्यासाठी म्हणतो कारण पोराच्या जीवनातलं चालतं बोलतं विद्येचे विद्यापीठ जर कोणी असेल तर ती आई आहे, तो बाप आहे. घरामध्ये लेकरू जन्माला आल्यानंतर तो पहिल्यांदा आपल्या आईकडे पाहून जगतो, दुसऱ्यांदा आपल्या बापाकडे पाहून जगतो. माझी आई काय करते, माझे वडील काय करतात, आणि त्या पद्धतीने त्याचे आचरण होत जाते. लक्षात ठेवा. घरामध्ये इंद्रजीत देशमुख सर फार सुंदर एका ठिकाणी व्याख्यानामध्ये फार सुंदर सांगतात. ते म्हातारा एक बाप आहे, 5 वर्षाचा लेकरू आहे, दोघे सोबत जेवण करायला बसलेत. बापानं पहिला घास घेतला आणि बापाला जसं कळालं की भाजीमध्ये मीठ कमी आहे, सांगावं ना प्रेमानं की भाजीत मीठ कमी आहे. काही तापट स्वभावाचे बाप मंडळी असतात. तो मला वाटतं त्यांनी सुद्धा कधीतरी या गोष्टीच्या आपल्या जीवनामध्ये आचरण ठेवावा. जसं त्याला कळालं की भाजीमध्ये मीठ कमी आहे, तसं त्यानं ताट असं घस दिसत तिकडे दूर फेकून दिलं. साहेब, तो 5 वर्षाचा पोरग ताडकन जागेवरून उठला, पण त्या दिवशी त्या पोराच्या मनामध्ये कोणता कुसंस्कार पडला माहित आहे की नाही, भाजीमध्ये मीठ कमी असलं ना की ताट असं फेकून द्यावं लागते म्हणून. दुसऱ्या दिवशी तो पोरग आपल्या बापाच्या बरोबर अनुकरण करू लागला. तुम्हाला सांगतो आताचा काळ इतका हुशार आहे, इतका फास्ट आहे साहेब. आताची पोरं म्हणजे बापापेक्षाही बाप आहे. बाप तर निवड मिठापुरता मर्यादित होता, पण नाही, आता भाजीमध्ये तिखट जास्त झालं तरी या ताट फेकून द्यायचा. आवडीची भाजी आईने नाही बनवली तरी या ताट फेकून द्यायचा. चूक आहे कोणाची यात नेमकी? घरामध्ये एखाद्याच्या फोन आला, बापाला फोनवर बोलायचं नसतं, तो आपल्या लेकराला 5-7 वर्षाचा पोरगा असेल त्याला जवळ बोलावतो आणि म्हणतो की बेटा या काकाचा फोन आलाय, मला यांच्यासोबत बोलायचं नाहीये, त्यांना सांग की मी घरी नाही म्हणून. तो पोरग पहिल्यांदा आपल्या बापाकडे पाहतो, म्हणते हा 6-7 फुटाचा बाप मला माझ्या डोळ्यासमोर दिसतोय, हा कसं म्हणतो की मी घरी नाही म्हणून. त्यानं लावलंय फोन कानाला, म्हणतोय हॅलो काका, बाबाने सांगितलं की मी घरी नाही म्हणून सांग म्हणून. बापानं ऐकलं आणि काय धुलाई केली होत्या लेकराची, एवढं मारलं त्या पोराला. पण त्या दिवशी त्या पोराच्या मनामध्ये कोणता कुसंस्कार पडला माहित आहे नाही, की आयुष्यामध्ये जर आपण सत्य बोललं ना महाराज तर मार खावं लागते म्हणून. मग तो पोरगा आयुष्यभर सत्य बोलायला घाबरते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या काकाचा फोन आला, बापानं सांगितलं आज जर स्वतःची अक्कल लावलीस तर दुसरा गाल सुद्धा तयार ठेव. पोरानं काही ऐकलं नाही, त्याला माहित होतं की आपण काही बोललं तर सगळं काही बिनसेल. त्यानं फोन कानाला लावलं, म्हटलं हॅलो काका, बाबा आज घरी नाही, ते बाहेर गेले. बापानं त्याला जवळ बोलावलं, त्याच्या पाठीवरती शाबाशी दिली. पण त्या दिवशी त्या पोराच्या मनामध्ये कोणता कुसंस्कार पडला माहित आहे की नाही, आयुष्यामध्ये जर आपण खोटं बोललं ना महाराज तर आपण आपल्याला शाबाशी भेटते म्हणून. उद्या चालून जर तो पोरगा डॉक्टर बनला, वकील बनला, नेता बनला आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन जर तो घोटाळे करत असेल, करप्शन करत असेल, तर माफ करा, मायबाप म्हणून आपले संस्कारच कुठं ना कुठेतरी कमी पडतात. मला वाटतं ती संस्कारांची जाणीव त्या लेकरांना होणं खूप जास्त महत्वाचं आहे. आई सुद्धा मागे नाही हो. ज्या जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजीराजांना घडवलं,
माझ्या जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजीराजेंना दिलेलं शिक्षण आज कोणत्या विद्यापीठामध्ये शिकवलं जाते? मला वाटतं की घरामध्ये जर छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे जर आपल्याला घडवायचे असतील, त्या विचारांची माणसं त्या विचारांची पिढी जर घडवायची असेल तर पहिल्यांदा जिजाऊ मासाहेबांसारखे मातृत्व निर्माण करणं सगळ्यात जास्त महत्वाचे ठरते. पण काय आहे, कित्येक माता माऊल्यांना आम्ही सांगतोय की नाही लेकराला चांगले संस्कार द्या, संस्कार द्या. आताच्या पिढीला संस्कार देणं साधं काम नाहीये. आताची पिढी मायबापांपेक्षा 2 पावलं पुढे आहे. आताची पिढी हे आई वडिलांपेक्षा शिक्षकांपेक्षा 2 पावलं पुढे आहे. लेकरांना संस्कार देणं काय साधं काम वाटलंय का तुम्हाला? तुम्हाला सांगतोय, मी प्रत्येक गावामध्ये जाऊन बघतोय, काही काही गावातली पोरं एवढी साधी गोडी असतात, चांगली असतात. माझ्या गावात जनरली कार्यक्रमामध्ये सगळी गावाखेड्यातली लहान लहान पोरं असतात. तुम्हाला सांगतो, आताची पोरं कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी पोरं, पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये जाणारी पोरं, त्या पोरांच्या केसांची स्टाईल बघा बरं तुम्ही. इकडून बारीक ना मधात कांद्याच्या वाफा असतो आणि तो वाफा घेऊनच तो पोरगा शाळेमध्ये जाते. मी एक दिवस एका पोराला म्हटलं, तुझा बाप काय म्हणत नाही का रे असलं काय केसाची स्टाईल ठेवल्यावर? घरी जाऊन पहा म्हणे. घरी जाऊन बघितलं तर काय बापाकडे 2-2 कांद्याचे वाफे. बापच अल्ट्रा प्रो मॅक्स आहे तर पोराकडून काय अपेक्षा करावी? आणि तो पोरग बघा, आताच्या लेकरांना स्वतःच्या केसांची स्टाईल ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. आमच्या काळामध्ये तर ही फॅसिलिटी सुद्धा नव्हती. आधीच्या काळी जेव्हा आम्ही स्वतःच्या मर्जीनं जर आम्ही केस कापायला गेलो ना, तर आम्हाला अक्कल करावं लागत होतं आमच्या वडिलांच्या पद्धतीनं. ते आम्हाला अक्कल म्हणून केस कापणारा सुद्धा आम्हाला विचारायचा, भाऊ किती बारीक करू? आम्ही म्हणायचो, आमच्या बापाच्या हातात सापडणार नाही एवढं बारीक कर. त्यांच्या हातात सापडलं तर लई कुठेही होईल आमची. आणि हा काळ तुम्ही जगलाय, सगळ्यांनी जगलाय. तुम्हाला सांगतो, हा काळ खूप सुंदर होता. हा काळ खूप एकदम बेस्ट होता आपल्यासाठी. तुमच्या आमच्या आयुष्याचं बघा ना, आम्ही सायकल जेव्हा शिकलो, सायकल आपण 3 चरणामध्ये सायकल शिकलो. पहिलं काय? पहिले आमच्याकडे असते ते कैची असते. दुसरं ते दंडा म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर सीटवर. अशा पद्धतीनं 3 स्टेपमध्ये सायकल शिकली जात होती. आता पोरग डायरेक्टली सीटवर बसतो. कधीतरी आम्हाला याच्या गोष्टीचा विचार करावा लागला. आताच्या पोरांना संस्कार देणे एवढं काही साधं काम नाहीये. आताची पोरं केसांना जेल लावून फुल मॉडेलिंग करत शाळेमध्ये जातात, कॉन्व्हेंटमध्ये जातात. आणि एक काळ आमच्या होता, आमची असं खोबऱ्याचं तेल लावून देत होती केसांना असं, आणि असं भांग पाडून देत होती की चक्रीवादळ जरी आला ना तर इकडचा केस तिकडे होत नव्हता. ती आईची माया, आईचं प्रेम होतं. पण ते आज तीच राहिली आहे का माया? तुम्हाला सांगतो, आज आईला सांगावं आपल्या लेकराला चांगले संस्कार द्या, चांगली वागणूक द्या, छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजी महाराजांची गाथा त्यांना ऐकवा. माय काय ते लेकरांना म्हणते अभ्यास कर, आणि त्याच टेबलवर बसून आई जर रील पाहत असेल, व्हॉट्सअपचे मेसेज चेक करत असेल, स्टेटस पाहत असेल, तर काय संस्कार त्या लेकरावरती पडणार? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, नीचे गिर गया छगन, पण तिला छगन नाही दिसून राहिला. आणि एक शायर असा म्हणतो की चढता सूरज उडता बादल बहता दरिया कुछ भी नाही. आता बघा, शायरी सांगण्याचा एक अंदाज असतो. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतो, आमचं काम कसं झालंय बघा. शायरी सांगत असताना वा म्हटलं पाहिजे, हा एक अंदाज असतो शायरी सांगण्याचा. पण आमचं काम झालंय बामणासारखं. तो जोपर्यंत स्वा म्हणत नाही तोपर्यंत आपण आहुती टाकत नाही. आम्ही काही इशारा केल्याशिवाय तुम्ही वा म्हणत नाही. मला एक विनंती राहिली की हाताचा इशारा केला की वा म्हणायचं, तेव्हा शायरी बोलणाऱ्याला मजा येते ना ऐकणाऱ्याला सुद्धा मजा येते. शायर असं म्हणतो की चढता सूरज उडता बादल बहता दरिया कुछ भी नहीं. अरे अरे अरे, नाही मला समजून राहिला सर की जेवणाची आतुरता किती लागली यांना. आवाज होऊन जाऊ द्या, उपाशी जरी असला. आता मी तेवढा दुरून आलोय, माझ्यासाठी तरी आवाज थोडी बुलंद ठेवा. की चढता सूरज उडता बादल बहता दरिया कुछ भी नहीं. चढ़ता सूरज उड़ता बादल बहता दरिया कुछ भी नहीं. सारा तमाशा मेरे लिए है मगर मेरा कुछ भी नहीं. कि इनकी नन्ही उंगलियां तो अब कंप्यूटर से खेले हैं, मोबाइल से खेले हैं. आजकल के बच्चों की नजरों में चंदा मामा कुछ भी नहीं. आणि आताच्या काळामध्ये बघा, निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोप लागे बाई अशी गाणी गाऊन लेकरांना झोपवणारी आई नेमकी गेली कुठं? छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापुरुषांच्या गाथा सांगणारा तो बाप, ती आई नेमकी गेली कुठे? या गोष्टीचा विचार करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि संस्कारांची का गरज आहे माहित आहे काय? येणारा काळ एवढा विचित्र आहे साहेब. संस्कार देणं का, कशासाठी गरजेचं आहे? तुम्हाला सांगतो, संस्कारांची सुरुवात जर करायची असेल ना तर पहिल्यांदा आपल्या लेकरांच्या हातातून मोबाईल फोन बाजूला काढा. आधीच्या काळ असा होता, आधीच्या काळ रेडिओचा होता. रेडिओला घराघरामध्ये पोहोचण्यासाठी जवळपास 50 वर्ष लागले. टीव्हीला घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण जवळपास 25 वर्ष लागले. पण मोबाईल फोनचा शोध लागला. मोबाईल फोनला घराघरात पोहोचण्यासाठी फक्त 5 वर्ष लागले. तितकं फोन ऍडिक्टिव्ह आहे. आणि तुम्हाला सांगतो, शिवखेरा नावाचे एक विचारवंत आहेत, ते असे म्हणतात की तुमच्या घरामध्ये जर 5 वर्षाचा पोरगा असेल, 7 वर्षाचा पोरगा असेल, 10 वर्षाचा पोरगा असेल आणि दर दिवशी जर तो 3 तास टीव्ही किंवा मोबाईल पाहत असेल, तर तो पोरग जेव्हा 25 वर्षांचा होईल, 26 वर्षांचा होईल, तोपर्यंत येता येता 40 ते 45 हजार खुनांचे दृश्य आणि 30 ते 35 हजार बलात्कारांचे दृश्य त्याचे पाहून झालेले असतील.
आता मला सांगा, एवढं सगळं पाहून झाल्यावर तो थोडी ना या व्याख्यानमालेमध्ये येऊन इथं बसेलो, तो थोडी ना पांडुरंगाच्या वारीला जाईल. ज्या वयामध्ये तुम्ही आम्ही त्याच्यावर चांगले संस्कार करायला पाहिजे होते, या वीर महापुरुषांच्या गाथा सांगायला पाहिजे होत्या, ज्या वयामध्ये तुम्ही त्या लेकरांना या चांगल्या व्याख्यानमालेमध्ये बसवायला पाहिजे होतं, त्या वयामध्ये तुम्ही त्याच्या हातामध्ये मोबाईल फोन देऊन मोकळे झाले साहेब. आपली जबाबदारी आपण झटकून दिली. आणि सुरुवातीला म्हणालो, काळ इतका विचित्र आहे, आताच्या काळात लेकरांना संस्कार देणं ही काही साधी कंडिशन राहिली नाही, साधं काही राहिलं नाही. आणि आपल्याला वाटतं मोबाईल फोन आहे, काय एवढं मोठं बिघडून जाईल, त्याचं काय एवढं मोठं बिनसून जाईल. पण तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, चालतं बोलतं ॲटम बॉम्ब आहे तो फोन. मी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे, 2.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत मला इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबला. तरी मी लोकांना सांगतोय काय, की आपल्या पोरांना ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये 16 वर्षाच्या खाली असलेल्या पोरांना सोशल मीडिया चालवणं बंदी घातली आहे त्यांच्यावर. कारण त्यांना माहिती आहे ते दुष्परिणाम भविष्यामध्ये काय होणार आहेत. आणि आपल्या पोरांचे आदर्श तरी काय तो, कोण आदर्श आहेत आपल्या पोरांना. मी शाळा कॉलेजांमध्ये गॅदरिंगच्या प्रोग्रामला जेव्हा जातो ना, लहान लहान लेकरांना जेव्हा विचारावं आम्ही, पोरांना तुमचा आदर्श कोण रे, तर त्यांचा आदर्श त्यांचा बाप नाहीये, त्यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढची त्याची आई नाहीये. त्यांचे आदर्श कोण आहेत माहित आहे का, ते बॉलिवूड मधले बन्यान काढून हिंडणारे हिरो त्यांना आदर्श वाटतात. जंगली रमी पे आओ ना महाराज म्हणणारे आदर्श त्या पोरांचे. पण बनियान फाटेपर्यंत स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट घेणारा त्यांचा शेतकरी बाप त्यांना आदर्श वाटत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि मला वाटतं की जगणं कधी आपलं सार्थक होईल, जगणं कधी आपलं सुंदर होईल. मला वाटतं की बाप नावाच्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण पास झालो, आई नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो, आणि एक मुलगा नावाच्या परीक्षेमध्ये, मुलगी नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो, तेव्हा जाऊन खऱ्या खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थकी होईल. तुम्हाला सांगतो, शाळा कॉलेजांमध्ये परीक्षा असते ना जशी मुलांची, तशी बाप नावाची आपली परीक्षा असते, आई नावाची परीक्षा असते. आणि त्या परीक्षेमध्ये पास झालोय कधी ठरवायचे माहित आहे का, लहान लहान लेकरांना मी जेव्हा विचारतो ना, प्रत्येक बाप मंडळीने घरी जाऊन एक प्रयोग करावा. कायमस्वरूपी मी सांगतो, ज्या ज्या गावात माझे व्याख्यानाचे कार्यक्रम झाले त्यांना सगळ्यांना बाप मंडळीने सांगतोय. कारण मी सुरुवातीलाच म्हणालो, ही आपली शेवटची पिढी आहे साहेब. आपल्या बापाच्या प्रति आदरयुक्त भीती आहे आपल्या मनामध्ये. आपले वडील जर आले, वडील जर बोलायला लागले तर पोरगं बोलत नाही. बापाच्या प्रति आदरयुक्त भीती आहे. आणि शेवटची पिढी आहे आपल्या बापाच्या प्रति आदरयुक्त भीती ठेवणारी. आणि सर्व बाप मंडळींची ही पहिली पिढी आहे आपल्या लेकरांना घाबरणारी. आणि म्हणून सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या लेकरासमोर स्वतःचा आदर्श निर्माण करता आला पाहिजे. प्रयोग करा. उद्या सकाळी 8-9 वाजताच्या शुभ मुहूर्तावर एक काम करा बरं, एखादा टेबल घ्या आणि त्या टेबलावर तुम्हाला वाटतं ना की आपला मुलगा या व्यक्तीसारखा बनला पाहिजे, तुम्हाला वाटतं की नाही तुमचा मुलगा अमिताभ बच्चन सारखा झाला पाहिजे, त्यांचे एक फोटो ठेवा. वाटतं की नाही तुमचा मुलगा सचिन तेंडुलकर सारखा बनला पाहिजे, त्यांचे एक फोटो ठेवा. वाटतं की नाही सलमान खान सारखं बनला पाहिजे, त्यांचे एक फोटो ठेवा. वाटतं की एखाद्या राजकारणी सारखं बनलं पाहिजे, नरेंद्र मोदींसारखं बनलं पाहिजे, त्यांचे एक फोटो ठेवा. आणि बाप म्हणून एक फोटो आपली सुद्धा ठेवा. आता ते आपल्या लेकराला जवळ बोलवा आणि त्या लेकराला म्हणा, बेटा तुला या 5 फोटोपैकी कोणासारखं बनायचं आहे रे, मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो ना. तो पोरग त्या 5 फोटोपैकी कोणत्याही 4 फोटोवर बोट ठेवेल, पण एका फोटोवर तो पाहणार सुद्धा नाही. मला सांगा बरं, ती फोटो कोणाची असेल? बापाच्या आदर्श नाही मानत आहे पोरं. पण आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये, आई नावाच्या परीक्षेमध्ये पास झालोय, कधी ठरवायचं? तुम्हाला सांगतो की जेव्हा शाळा कॉलेजामध्ये गेल्यानंतर जेव्हा मुलांना आम्ही प्रश्न विचारू, घरी आलेला पाहुणा जेव्हा तुमच्या मुलाला प्रश्न विचारेल की बेटा कोणासारखं बनायचं रे, कोण आहे तुझ्या डोळ्यापुढचे आदर्श, आणि जेव्हा तुमच्या पोरगा असं म्हणेल की सर माझा बाप आमदार बी नाही ना माझा बाप खासदार बी नाही, पण माझा बाप इमानदार आहे सर, मला माझ्या इमानदार बापासारखं बनायचं आहे, ज्या दिवशी तुमच्या पोरगा असं म्हणेल त्या दिवशी समजून जायचे की आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये पास झालो, आपण आई नावाच्या परीक्षेमध्ये पास झालो. ते आदर्श आम्हाला आमच्या लेकरापुढे ठेवता येईल का? मला वाटतं तेव्हा आपलं जगणं खऱ्या खुऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. लहान लहान पोर आहेत म्हणून म्हणालो की मोबाईल फोन आपल्या लेकरांच्या हातातून का म्हणून काढावं. तुम्हाला सांगतो, इकडे जळगावमध्ये कसंच प्रकरण घडलं होतं की एक बातमी नाही, दर दिवशी न्यूजपेपरवर तुम्ही बघा अशा शेकडो हजारो बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील. काय झालं की का 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 6 अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची बातमी होती साहेब. आणि त्या बलात्कार करणाऱ्या पोरांची जेव्हा तुम्ही वय ऐकाल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकून जाईल. त्या बलात्कार करणाऱ्या 6 पोरांपैकी 3 पोरांची वय 11 वर्षे होती आणि उरलेल्या 3 पोरांची वय 12 वर्षे होती साहेब. ही आमची प्रगती नाहीये. आणि पोलिसांना जेव्हा त्याला जाब विचारलं की हे सगळं करण्याची अक्कल तुमच्यात आली कुठून, हे सगळं सुचलं कसं तुम्हाला, तेव्हा त्या पोरांनी घाबरत घाबरत उत्तर दिलं की सर आम्हाला मारू नका, आम्ही हे सगळं मोबाईलवरून बघून केलंय म्हणे. आपल्याला वाटतं की काय बिघडून जाईल, काय असं मोठं परिणाम घडून जाईल, पण तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की सगळ्या गोष्टीचे कारण हेच आहे. लोक म्हणतात की बलात्कार होण्यामागे मुलांची मानसिकता जबाबदार आहे, पण त्या लेकरांमध्ये ती मानसिकता नेमकी आली कुठून, या गोष्टीचा कधी विचार केलाय का? मला वाटतं की आज लोकांनी शासनावर, प्रशासनावर, पोलिसांवर विश्वास ठेवणं पहिल्यांदा बाजूला ठेवा, पण तुमच्या लेकरांच्या हातामध्ये जो मोबाईल फोन आहे आणि त्या मोबाईल फोन मधून टीव्हीच्या माध्यमातून जी गंदगी आपल्या घरामध्ये येत आहे तिला पहिल्यांदा आळा घालणं मला वाटतं सगळ्यात जास्त जबाबदारीचे काम आहे. एक 6-7 वर्षाचा पोरगा लहानपणी राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट पाहायला गेला आणि तो चित्रपट पाहून त्याला एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला की त्यानं आयुष्यभर ठरवलं की नाही आपण सत्याच्या मार्गावर चालायचं, कधी कोणासोबत खोटं बोलायचं नाही.
आयुष्यात अहिंसेच्या मार्गाने तत्वानं चालायचं. मोठेपणी तो तसाच वागला, तसाच त्याच मार्गाने चालला आणि मोठेपणी तो खूप महान व्यक्ती झाला. त्याला तुम्ही आम्ही आज सर्वजन महात्मा गांधी म्हणून ओळखतो. माहित आहे, लहानपणी आपली लेकरं काय पाहतात, लहानपणी आपली लेकरं काय अनुभवतात, याच्या आधारावर त्याचं व्यक्तित्व घडत जातो. लक्षात ठेवा. आणि म्हणून मी म्हणालो की मुलं जर वाईट दिशेला जात असतील तर यामध्ये सगळ्यात मोठं कारण, जबाबदार घटक जर कोणी असेल तर ते म्हणजे आईवडिलांचे संस्कार कमी कुठेतरी पडतात. मुलं जर वाईट दिशेला जात असतील तर यामागे दुसरं कारण म्हणजे ती म्हणजे आपली शाळा. आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो साहेब, त्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेलं असायचं, यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी. म्हणजे शिक्षणाचा खराखुरा उपयोग जर काही असेल तर तो सेवा, समाजाच्या सेवेसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. पण आता सेवा बिवा काय राहिली नाहीये. आता शिक्षणाचा एकच उद्देश राहिलाय की चांगलं शिक्षण म्हणजे चांगले मार्क्स, चांगले मार्क्स म्हणजे चांगली नोकरी, आणि चांगली नोकरी म्हणजे लग्नाला चांगली पोरगी भेटली पाहिजे, इथपर्यंत समीकरण आहे. तुम्हाला काय वाटतं, शहरामध्ये जाणारी पोरं ही काय पैसे कमवण्यासाठी इथे येतात का? नाही हो, लग्नाला मुली भेटून नाही राहिल्यात. हा सगळ्यात मोठी समस्या आहे. तुमच्या भिगवण भागामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते मला नाही माहिती एवढं, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये एवढी प्रॉब्लेम आहे. आधीच्या काळी कसं व्हायचं, खेड्यातल्या मुलांच्या लग्न खेड्यातल्या मुलींसोबत व्हायचं, शहरातल्या मुलाच्या लग्न शहरातल्या मुलीसोबत व्हायचं. पण आता सगळं बिनसलंय. खेड्यातली मुलगी सुद्धा म्हणते की नाही, मला आता शहरातलाच नवरा पाहिजे. कसं काय शक्य व्हायचं? अपेक्षा बदलल्या, बदलत्या काळानंतर अपेक्षा बदलल्या. 1970च्या काळामध्ये अपेक्षा होत्या. आधी मुलं अपेक्षा करायच्या मुलीवाल्यांकडून की नाही, हुंड्यामध्ये जर आपल्याला एवढा पैसा मिळाला, ही वस्तू मिळाली तरच मी तुझ्या मुलीशी लग्न करेन. माझे आजोबा सांगायचे, माझ्या आत्याचं जेव्हा लग्न झाला तेव्हा 4 गाव फिरून आलो म्हणे, पण कोणी मुलगा द्यायला तयार नव्हता म्हणे. पण आज काळ असा आलाय की घर बसल्या मुलींसाठी मुलं येतात म्हणे. काय भयानक काळ बदलला म्हणे 40-50 वर्षांमध्ये. तुम्हाला सांगतो, 1970च्या काळामध्ये, तुम्ही ज्या काळामध्ये ते जगलेला काळ आहे तो, 1970च्या काळामध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून अपेक्षा काय असायच्या की नाही, लग्नामध्ये आपल्याला रेडिओ भेटली पाहिजे तरच मी तुझ्या मुलीशी लग्न करेन. काय भेटलं पाहिजे? रेडिओ भेटला. बऱ्याच जणांना रेडिओ भेटला. मग तो नवरदेव काय करायचं माहित आहे का? लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर गड्यामध्ये रेडिओ घालून तो गावभर हिंडायचं गाणं वाजवत, लोकांना समजून जायचं की याचं लग्न झालंय म्हणून. तो 70चा काळ होता. नंतर आला 80चा काळ. 1980 मध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून अपेक्षा काय असायच्या की नाही, लग्नामध्ये आपल्याला सायकल भेटली पाहिजे, सायकल घेशील तरच मी तुझ्या मुलीशी लग्न करेन. बऱ्याच लोकांना सायकली सुद्धा भेटल्या. तुम्ही घरी जाऊन चेक करून बघा, तुमच्या घरामध्ये सायकल असतील पण सध्या चेन पडत असेल सायकलची, पण आहे प्रत्येक घरामध्ये सायकल आहे. नंतर आला 90चा काळ. 90 मध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून काय अपेक्षा असायच्या की नाही, लग्नामध्ये आपल्याला राजदूत गाडी भेटली पाहिजे. बऱ्याच लोकांना राजदूत गाडी सुद्धा भेटली. नंतर आला 2000चा काळ. 2000 मध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून अपेक्षा असायची की नाही, लग्नामध्ये आपल्याला होंड्यामध्ये मोटरसायकल भेटली पाहिजे आणि त्यातल्या त्यात हिरो होंडा भेटली पाहिजे. नंतर आला 2013-14चा काळ. 2013-14 मध्ये मुलांच्या मुलीवाल्यांकडून अपेक्षा काय असायच्या की नाही, लग्नामध्ये आपल्याला होंड्यामध्ये 4 व्हीलर भेटली पाहिजे तरच मी तुझ्या मुलीशी लग्न करेन. बऱ्याच जणांना भेटल्या. सुवर्ण काळ होता तो, सुवर्ण युग होता. पण आता आला 2025. आता मुलांच्या मुलीवाल्यांकडून काही अपेक्षा राहिल्या? आता मुलांची मुलीवाल्यांकडून एकच अपेक्षा राहिली आहे की लग्नाला मुलगी भेटली पाहिजे आणि ते जिवंत भेटली पाहिजे. बाकी काहीच अपेक्षा नाही साहेब. फक्त जिवंत भेटाय, बाकी काहीच अपेक्षा नाही. माझा एक मित्र आहे, 40 ठिकाणी गेला मुलगी बघायला, पण त्याला कोणी मुलगीच पसंत करेना. म्हटलं काय गड्या मागतोस काय? म्हटलं काही अपेक्षा नाही यार म्हणे माझ्या. म्हटलं काय, मुलगी दिसायला सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, घरकाम करणारी पाहिजे, घरच्यांना सांभाळून घेणारी पाहिजे, मला सांभाळून घेणारी पाहिजे, नोकरी करणारी. भाऊ म्हटलं एकाच झाडाला जाई जुई मोगरा कधी लागतंय का? मग एकाच मुलीकडून तर एवढ्या गोष्टीची अपेक्षा करू तरी कसा काही शकतो? मग तो पोरगा हात जोडून म्हणाला, दादा आता एकच अपेक्षा राहिली म्हणे, फक्त जिवंत भेटली पाहिजे, बाकी काही अपेक्षा नाही. तो कानामध्ये हेडफोन लावून फक्त एकच गाणं ऐकतो. कोणता? ना उम्र की सीमा हो ना जन्मो का हो बंधन. कशीही चालेल, येऊ द्या म्हणे. दबक्या पावलांनी येत नसेल तर आदळत आपटत येऊ द्या, पण या वाघाची शिकार एकदा होऊन जाऊ द्या. पण त्याचे काही लग्न जुळत नाही. काळ एवढा बदलला, बदलत्या काळानुसार बदलत्या अपेक्षा. तुम्हाला सांगतो, इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 50 नवरदेव पोरांनी आंदोलन काढलं होतं, खूप मोठं, महाराष्ट्रभर गाजलं. आणि तो काही साधा आंदोलन नव्हतं बरं का. त्या 50 नवरदेव पोरांनी नवरदेवाच्या गेटमध्ये तलवार बासिंग बांधून घोडीवर चढून 50 घोडीवर 50 नवरदेव. तुम्ही म्हणाल की चाललंय कुठे, सामूहिक विवाह सोहळा तर नाही आहे भाऊ, पण त्यांचा मोर्चा होता कलेक्टर ऑफिसवर. मोर्चाचा विषय काय होता? लग्नाला पोरगी द्या, पोरगी द्या. तिथला तो त्यांच्या मोर्चाचा जो मालिक होता, अध्यक्ष होता, तो कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेला आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन ओरडतोय, लग्नाला पोरगी द्या, पोरगी द्या. कलेक्टर म्हणला, माझ्याच लग्न नाही झाला, तुला कुठून देऊ? इथं आमच्याच घरचे घर नाही बसलं, तुझ्या कुठं घर बसवू? आधी माझे होऊ दे, त्याच्यानंतर बघावं. म्हटलं काय? तू म्हणला सर कॉम्पिटिशन वाढवलंय म्हणलं तुम्ही. अजून काळ एवढा बदलला साहेब, लग्नाला मुली भेटून नाही राहिल्यात, हा मोठा प्रश्न आहे. आणि यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे बदलते अपेक्षा. आधी मुलं अपेक्षा करायची, आता मुली अपेक्षा करून राहिले. गणेश महाराज शिंदे एका ठिकाणी म्हणतात, फार सुंदर सांगतात ते. काळ बदलला. आधीच्या काळी कसं असायचं, मुलगा मुलगी बघण्याचा जेव्हा कार्यक्रम असायचा तेव्हा काय होतं, जनरली जे होतं युजली आताही होतं ते काय, की मुलगा आपल्या आई वडिलांना 4 माणसांना घरी जातो मुलीच्या, त्याच्यानंतर मुलगी काय असं पानदानामध्ये सगळं घेऊन येते.
पाणी पोहा वगैरे जे काही आहे ही साधारण पद्धत आहे. मग मुलगा त्या मुलीला विचारतो, काय बाई किती शिकली आहेस, काय शिकली, असे सगळे प्रकार चालते. पण मला वाटते आता हे सगळी 360 डिग्रीमध्ये रोटेट होते की काय ते माहित नाही. आता मला वाटते ही वेळ पोरांवर येते की काय ते माहित नाही. मुलग्यात एवढी शिकली आहे, मुलगी तहसीलदार आहे, मुलगी डॉक्टर आहे, मुलगी वकील आहे, ते तर आपल्या लेवलचीच पाहणार ना. ती आपल्या मायबापांसोबत येईल 4 माणसं घेऊन पोराच्या घरी सोप्यावर बसेल आणि पोरग येईल पानदान घेऊन, पाणी घेऊन, पोहा घेऊन. आणि मग मुलगी मांडीवर मांडी ठेवून त्याला विचारेल, सांग किती शिकलायस? आणि पोरग म्हणेल BSc केलाय. म्हटलं काय काय येतं? तो म्हणेल फक्त लेकराला जन्म देता येत नाही ना, तर सगळंच येतं, सगळंच येतं बाकी आपल्याला. मग मुलगी म्हणेल की होकार देऊन टाका, याला होकार देऊन टाका. हा काळ येईल मला वाटते, कारण बदलत्या काळानुसार ही जिजाऊ मासाहेबांची, सावित्रीबाई फुलेंची आपल्यावर कृपा आहे, पुण्यही आहे. यात बघा, एक सरपंच पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंत आणि पटवारी पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत असा कोणता क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी पुढाकार घेतला नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत त्या, आणि ते सुद्धा आपल्या लेवलचेच बघेलो. पण मी एक म्हणतो की बघा, अति अपेक्षा करू नका. आज जवळपास 80% मुलींची एवढ्याच अपेक्षा असतात की लग्नाला काय अति अपेक्षेमुळेच मुलींचे लग्न जुळत नाही. असं आहे. लग्नाला मुलगी बघायला जात असताना, मुलगा बघायला जात असताना माहित आहे का, लग्नातली मुलींची पहिली अपेक्षा काय असतं माहित आहे की नाही, मुलगा दिसायला देखणं असावा, सुंदर असावा, आपण कसंही असलं तरी चालतंय. मुलीची दुसरी अपेक्षा असते लग्नाला मुलगा शोधत असताना, कोणता, की नाही की मुलगा भरपूर शिकलेला असावा, समजूतदार असावा आणि त्याच्याकडे सरकारी नोकरी असावी. आपण 10वी फेल असलं तरी चालतंय, 10वी फेल असलं तरी चालतं. तुम्हाला सांगतो, एकदा एक काय झालं, एक मुलगा गेला मुलगी बघायला, आणि मुलगी तू पाहायला गेल्यानंतर काय, मुलानं त्या मुलीला पहिला प्रश्न विचारला, किती शिकलीस? मुलगी थोडी हुशार होती. मुलगी म्हणाली, MF IAS ही डिग्री केली आहे म्हणे. मी मुलगा शॉक झाला, म्हटलं ही अशी डिग्री? तू फार इम्प्रेसिव्ह झाला. म्हटलं माझ्या मित्राच्या बायकांनी BSc केलंय, BCom केलंय, BA केलंय. मला जर कोणी विचारलं तुझ्या बायकोनं काय केलं, मी गर्वानं सांगू शकेल, अरे MF IAS नावाची डिग्री केली आहे. मुलगा इम्प्रेस झाला. बापाला जेवढं बोलून म्हणतोय की बाबा होकार देऊन टाका. अरे म्हणे एकदा विचारून तरी घे म्हणे, चौकशी करून कोणत्या कॉलेजातून डिग्री केल्या. म्हटलं तुम्हाला माहित आहे का? म्हटलं नाही. तर जाऊ दे ना, सोडा ना म्हणे विषय. तुम्हाला सांगतो 4 महिन्यामध्ये साखरपुडा होऊन लग्न होऊन सगळं काही निपटलं. एकदम व्यवस्थित त्याचं चाललेलं होतं, मस्त व्यवस्थित बऱ्यापैकी चाललेलं होतं. काय झालं, एक दिवस तो गच्चीवर बसून होता आणि अचानक त्याच्या मनामध्ये कुठून असा संकेत आला की परमेश्वरानं त्याला सांगितलं, बुद्धी दिली. तो अचानकच मोबाईलमध्ये सर्च करायला लागला, विचार करू लागला की आपण बायकोला विचारलं होतं म्हणे लग्नाला ते पाहणी करत असताना, किती शिकली आहेस? आणि मुलगी काहीतरी म्हणाली होती MF IAS. तो सर्च करते गुगलला, युट्यूबला, फेसबुकला, पण ते डिग्री सापडून नाही राहिली. त्याला भीती वाटली. म्हटलं आपल्यासोबत काही घोटाळा तर झाला नाही. त्याला वाटलं की नाही काहीतरी झालंय भाऊ. म्हटलं काहीतरी आपण गेलं पाहिजे, खाली विचारलं पाहिजे. त्याची बायको एवढं एकदम सुंदर मस्त मूडमध्ये स्वयंपाक बनवत होती, एकदम सुंदर. तर त्या बायको जोड गेला तडपड. तुम्हाला सांगतो बघा, माणसाची बुद्धी जी आहे ना, माणसाचा मेंदू हा 24 तास सुरू असतो आणि आयुष्यभर सुरू असतो. फक्त तो 2 टाइमला बंद पडतो. पहिलं म्हणजे परीक्षेच्या वेळी पेपर लिहित असताना, आणि दुसरं म्हणजे लग्नाला मुलगी पसंत करत असताना. आणि मुलींच्या बाबतीतही सेम असंच होतंय. त्याची त्यावेळी बुद्धी जागली. तू म्हणलं बाई, तिच्या हात त्यानं आपल्या हातात घेतलं, मला विश्वासानं सांग म्हणे, मी तुला पाहायला आलो होतो. तुला पाहायला आल्यानंतर तुला मी विचारलं होतं म्हणे तू किती शिकलीस, आणि तू गर्वानं सांगितलं होतीस काहीतरी म्हणे MF IAS काहीतरी. मी असं त्याला सर्च केलं म्हणे गुगलला, युट्यूबला, सगळी जिकडे तिकडे, पण काहीतरी डिग्री सापडून आली. अशी कोणती डिग्री, कोणत्या विद्यापीठातून केली? त्या पोरीनं सांगितलं काय, MF IAS म्हणजे होते मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट, 10वी नापास पोरगी. आणि पोरग पाहिजे शिकलेला सरकारी नोकरीवाला. पोर सांग काय हो, झटका एवढा पडला, पोरग कोमात गेला ना, एवढा सगळा खर्च केलोय म्हणे, आता काय सांगावं तरी काय. मुलींची तिसरी अपेक्षा असते काय की नाही, मुलाकडे भरपूर शेतीवाडी असावी. मग मुलीला विचारलं झालं, काय बाई जाशील का निंदायला? मुलगी म्हणते नाही. मग कशाला पाहिजे शेती? ब्युटी पार्लर बांधायला का? की लाकोडीच्या तुरीच्या शेंगा तोडायला फक्त, हरभरा तोडायला फक्त? 4थी आणि 5वी अपेक्षा काय असते की नाही, मुलगा निर्व्यसनी असावा, त्याच्याकडे मोठं घरदार असावं, मोठी गाडी असावी. शेवटची अपेक्षा असते पोरग निर्व्यसनी असावा. एवढं सगळं असल्यावर पोरग निर्व्यसनी राहिल्याची काय गॅरंटी आहे? मला वाटतं की अति अपेक्षा सोडा आणि चांगली माणसं जोडा. अति अपेक्षेच्या कारण बघा, प्रत्येकच मुलगी एवढी अपेक्षा करत नाही, पण जवळपास 80-85% मुलींची अपेक्षा असते. म्हणूनच तर मुलींच्या स्वप्नामध्ये नेहमी राजकुमारच येतो साहेब. कधी गरीब शेतकरी आलाय का? कधी गरीब मजूर आलाय का? नाही आलाय. मला वाटतं अति अपेक्षा आपण सोडावं. एक दिवस काय झालं की एक मुलगा आपल्या बायकोला घेऊन, नवऱ्या मुलीला घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर बघा, काही नातेवाईक माणसं असे असतात साहेब, नात्यातली माणसं अशी असतात ना, जे आपला मोठेपणा दाखवण्यासाठी आणि समोर त्याचा कमीपणा दाखवण्यासाठी नेहमी पुढे असतात. मी म्हणतो नातेवाईक म्हणण्यापेक्षा नाते वाईट झालेत साहेब. आज तुम्ही आपल्या बायकोला घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर ते काही नात्यातली माणसं म्हणाले, काय पोरा, काय भेटलं तुला दाईजात, काय भेटलं हुंड्यामध्ये?
आता पोरगी बिचारी मध्यमवर्गीय कुटुंबातली होती. आयुष्यभर बापाने जे काही कमवलं, आयुष्यभर बापाने जे काही मिळवलं होतं ते सगळं त्या पोरीच्या लग्नामध्ये वाहून दिलं. पण पुन्हा पुन्हा ती नात्यातली माणसं चार चौघामध्ये गप्पा करू लागले, अरे काय भेटलं दाईजामध्ये. त्या पोरीला राहुलं नाही साहेब. ती पोरगी आतल्या रूम मध्ये निघून गेली आणि तिथं गेल्यानंतर तिच्या रडण्याचा आवाज त्या पोराच्या कानामध्ये आला. आता त्या पोराला राहुलं नाही. म्हटलं तुम्हाला ऐकायचं ना म्हणे, काय भेटलं मला या दाईजामध्ये, काय भेटलं मला हुंड्यामध्ये. ते नीट लक्ष देऊन ऐका. अरे आज मी या पोरीशी लग्न करून जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालोय. का? कारण एका बापानं आपलं प्रेम मला दिलंय, एका बहिणीनं आपलं प्रेम मला दिलंय, एका भावानं आपलं प्रेम मला दिलंय आणि एक आई जी आपल्या जवळची कोणतीही वस्तू देऊ शकते. अरे गळ्यातला मंगलसूत्र देवाची सुद्धा त्याच्यामध्ये हिंमत आहे. पण आपली लेकरं कधी कोणाला देऊ शकत नाही. त्या माय माऊलीनं आपली मुलगी मला दिली. अजून काय पाहिजे मला आयुष्यामध्ये. मला वाटतं या लेवलची जर निस्वार्थता आपल्या मनामध्ये येईल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपलं जगणं सुंदर होईल. आणि तुम्हाला सांगतो लग्न झाल्यानंतर काय बऱ्याचदा असं होते की कित्येक मुलामुलींच्या बाबतीतही असं होते. आपल्या आईवडिलांचा काळ बघा. मी का म्हणतो ही आपली शेवटची पिढी आहे ज्यांची लग्न एवढी व्यवस्थित टिकली सुद्धा. आमच्या आईवडिलांची जेव्हा लग्न झाली, माझ्या आजोबांचे जेव्हा लग्न झाले, मला सांगायचे लग्नाच्या मंडपामध्ये मला माहीत चाललं म्हणे की ही माझी बायको आणि मी तिचा नवरा आहे म्हणे. पण मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिलं म्हणे. आज फेब्रुवारीमध्ये लग्न जुळतंय, एप्रिलमध्ये लग्न तुटतंय. तो गेल्या 50 वर्षामध्ये डाटा आहे साहेब. गेल्या 50 वर्षामध्ये जेवढे घटस्फोट झाले नसतील ते गेल्या 5 वर्षांमध्ये झालेत. ही आमची प्रगती नाही, लक्षात ठेव. आणि लग्न तुटण्यामागच्या अति कारण मी सांगितलंय. पहिलं म्हणजे कारण ते म्हणजे अति अपेक्षा. आणि दुसरं कारण काय आहे ते म्हणजे प्रेमानं बोलणं नाही राहिलं, संवाद नाही राहिलाय. प्रेमानं बोलणंच नाही राहिलं. लग्न लागलं की 2-3 महिने व्यवस्थित बोलणं असतं. त्याच्यानंतर काय होतं काय माहिती. एक मुलगा होता, त्यानं खूप सुंदर कपडे घातले. लग्नाला फक्त 2 महिने झाले होते. सुंदर कपडे घातले, बायको समोर येऊन उभा राहिला. बायकोला साधा प्रश्न विचारला, सांग बरं मी कसा दिसतोय. तर काही चुकीचं केलं का? आपल्या बायकोला विचारेल तर कोणाच्या बायकोला विचारेल तो. एवढे सुंदर कपडे घातले, बायको समोर येऊन उभा राहिला. आणि बायको इतकी हुशार होती, मला वाटतं ती मराठीची प्राध्यापिका असावी. बायकोनं नवऱ्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत बारीक निरीक्षण केलं आणि नवऱ्याकडून बघून ती एक श्लोक म्हणाली. तो श्लोक असा होता, मेघनाद अरितात वधी जनाराला, ते नाव आहे 12 महातील 5व्याला, त्याची संहिता जे पूजिती असतमानी, तैसे तुम्ही दिसता मजला म्हणे. नवऱ्याला काही समजेच ना, समजला तर काहीतरी रिॲक्ट करेल, समजलाच नाही त्याला. म्हटलं हो 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 बरं ठीक आहे म्हणे. बाई तू ही जी काही लिहून बोललीस ना म्हणे, मला थोडं लिखित प्रमाणात दे बरं. नवऱ्यानं सगळं ते लिहून घेतलं बायकोकडून आणि तो काय गेला ऑफिसला जात असताना एका संस्कृतच्या पंडितासोबत त्याची ओळखी होती, त्याच्याकडे गेला. त्याला फार कन्फ्युज होतं. म्हटलं बायकोनं तारीफ केली आहे की अजून काय केलं, आपल्याला समजलं तर पाहिजे. तिथं गेला, संस्कृत पंडिताकडे गेला आणि म्हणाला, महाराज एवढे सुंदर कपडे घातले, बायको समोर येऊन उभा राहिलो, बायकोला साधा प्रश्न विचारला, सांग बरं मी कसा दिसतो. तर बायको मला बघून हा श्लोक म्हणाली, या श्लोकचा जरा अर्थ सांगा बरं. संस्कृत पंडित बळा खूप अभ्यास होता, त्यांना बघितलंय, वाचलंय. म्हणे मेघनाद अरितात वधी जनाराला, ते नाव आहे 12 महातील 5व्याला, त्याची संहिता जी पूजिती असतमानी, तैसे तुम्ही दिसता मजला म्हणे. म्हणले अर्थ सोपा आहे बघ, मला सांग म्हणे एक. म्हणे मेघनाथ कोण होता आठवते म्हणे. त्यानं थोडं डोकं लावलंय. म्हणे मेघनाथ होता म्हणे रामायण, मेघनाथ होता म्हणे रावणाचा मुलगा. म्हटलं बरोबर आहे. त्याचा शत्रू कोण होता म्हणे, कोणासोबत त्याने युद्ध केला, त्याचा शत्रू होता म्हणे लक्ष्मण. म्हटलं बरोबर आहे. लक्ष्मणाच्या बापाचं नाव काय होतं म्हणे, लक्ष्मणाच्या बापाचं नाव होतं म्हणे दशरथ. दशरथाच्या हातून अजाणतेपणे चुकीनं कोण मारला गेला, त्याच्या हातून चुकीनं मारला गेला तो म्हणे श्रावण. श्रावण अजून काय म्हणे, श्रावण आहे म्हणे मराठी 12 महिन्यांपैकी एक महिना सुद्धा आहे. म्हटलं बरोबर. त्या महिन्याच्या पहिल्या अमावस्येला कोणता सण असतो म्हणे, त्या महिन्याच्या पहिल्या अमावस्येला सण असतो म्हणे पोळ्याच्या. त्या पोळ्याला कोणाला सजवले जाते भाऊ म्हणे, त्या सजवलेल्या बैलासारखा तुला दिसते म्हणे. आणि बायको इतकी हुशार, बायकोला माहित होतं नवऱ्याला जेव्हा माहित चालेल तेव्हा तो तडफडल्याशिवाय राहणार नाही. पण हा बॉम्ब तिकडे जाऊन फुटला पाहिजे, इकडे नको म्हणून काय अक्कल लावली. तुम्हाला सांगतो लग्न तुटण्यामागे सगळ्यात मोठं कारण प्रेमानं बोलणं नाही राहिलं. जगणं सुंदर कधी होईल बघा. बोलता तर 4 वर्षाच्या मुलाला येते आणि 70 वर्षाच्या म्हाताराला सुद्धा येते. पण केव्हा कुठं आणि कसं आणि काय बोलावं हे लोक मरेपर्यंत शिकत नाही. एक बोल अनमोल जगत में, एक बोल है पाणी, एक बोल काम बनाय, एक बोल नुकसानी, असं म्हटलं गेलं आहे. म्हणून वाटतं की प्रेमानं माणसानं बोलावं कधीतरी. एक दिवस एका कार्यक्रमामध्ये मी बोलत होतो, गीता जयंतीच्या संबंधाने कार्यक्रम होता. म्हटलं सांगितलं गीता 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 वाचे जे म्हणती नाही, पुनरावृत्ती तया नरा, नित्य नेम वाचे वदत अक्षरे भव सिंधू तरी अर्धक्षणी. अरे एक एक श्लोक कोटी अश्वमेध, पुण्य अगाध म्हणता गीता, नामा म्हणे गीता नित्य जो वाची तो तयाच सुकृता पार नाही. मधातच एक माणूस उभा झाला, म्हणते दादा गीता नको सांगू म्हणे, गेल्या 20, 25, 30 वर्षापासून गीतेचा उपदेश ऐकतो म्हणे, गीता सांगूच नको. म्हटलं ठीक आहे ना महाराज, नाही सांगत. कार्यक्रम संपल्यानंतर मला ऐकायला सांगितलं की गीता त्यांच्या बायकोचं नाव होतं म्हणे. आणि गेल्या 20-25 वर्षापासून तो उपदेश ऐकतो. मला वाटतं आपल्या प्रेमानं संवाद असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तो संवाद कुठं ना कुठेतरी हरपलाय का. सुरुवातीला जेव्हा बोललो मी
मुलं वाईट मार्गाला जातात त्यामागे दुसरा कारण म्हणजे आपली शाळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की निव्वळ लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे, हातामध्ये वही पेन दिलं म्हणजे शिक्षण होत नाही. शिक्षणाची व्याख्या खऱ्या खुऱ्या अर्थानं जर कोणी केली असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. शिक्षण म्हणजे ते जे बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाते त्याला म्हणावं खऱ्या खुऱ्या अर्थानं शिक्षण. बुद्धीला सत्याकडे म्हणजे काय की जे शिक्षण तुम्हाला सत्य बघायला लावते, सत्य बोलायला लावते, सत्य सांगायला लावते, म्हणजे असा शिक्षण तुम्हाला कधी खोटा व्यवहार करायला शिकवत नाही. लक्षात ठेवा. आज कित्येक लोक येतात, नेते मंडळी येतात, राजकारणी येतात, समाजकारणी येतात, खोटे बोलून जातात, निघून जातात, पण आम्हाला आमच्या लेकरांना सत्य ओळखता येत नाही, आपल्या समाजाला सत्य ओळखता येत नाही. साहेब, मला वाटतं सत्य बोलता येणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एक दिवस काय झालं की एका शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम होतं, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतं. त्या शाळेमध्ये एकच शिक्षक होता आणि एक तिथला मुख्याध्यापक होता. मुख्याध्यापकांनी त्या एका शिक्षकाला बोलावून घेतलं आणि म्हटलं, बघा आपल्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे, वर्गात जा आणि पोरांना सांगा की आपल्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आणि शाळेमध्ये फी जमा करतील. शिक्षक म्हणाला, सर किती सांगायचं? म्हटलं 100 रुपये सांग. तो शिक्षक जरा हुशार होता, वर्गात गेला. वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्यांना म्हणायला लागला, पोरांनो आनंदाची बातमी आहे बरं का, आपल्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आहे. पोरं जाम खुश झाले. शिक्षक म्हणाला, पोरांनो पण शाळेमध्ये फी जमा करायची आहे. पोरं ओरडू लागले, किती आणायचं? शिक्षक जरा हुशार होता, शिक्षक म्हणाला 150 रुपये आणायचे. सायंकाळी सुट्टी झाली. सुट्टी झाल्यानंतर काय झालं, सगळी पोरं घरी गेली. एक पोरगा घरी आल्यानंतर आईला म्हणाला, आई आपल्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे, खूप मोठा कार्यक्रम होणार आहे आणि शाळेत गुरुजींनी पैसे सांगितले आहेत. आई म्हणाली, किती? पोरगा म्हणाला 200 रुपये. संध्याकाळी मग त्या पोराचे वडील घरी आले. आई म्हणाली, अहो ऐकता का, लेकरांच्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे आणि काय शिक्षकांनी त्यांना पैसे सांगितले. बाप म्हणाला, किती? आई म्हणाली 300 रुपये. तो प्रत्येकाचाच वाटा आहे निघाला इथं. प्रत्येक जण 50-50 रुपयांना सगळेजण विकले गेले भाऊ. म्हणून बघा, आधीच्या काळ, शिवराज्याचा काळ मला आठवते साहेब. आधीच्या शिवराज्यामध्ये आणि आताच्या लोकशाहीमध्ये काय फरक आहे माहिती आहे का? हे फक्त एक उदाहरण दिलं शाळेच्या माध्यमातून, पण हा रूल जो आहे ना राजकारणात, समाजकारणात, प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू पडते. आताच्या लोकशाहीत आणि माझ्या शिवराज्यामध्ये काय फरक होता माहित आहे का? आताच्या काळामध्ये जेव्हा दिल्लीवरून 1 रुपया आपल्या ग्रामपंचायतीसाठी पाठवलं जाते, तेव्हा दिल्लीवरून होता होता त्या 1 रुपयाचे 25 पैसे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये होतात. पण त्याच शिवराज्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या 25 पैशाला 1 रुपयाची करण्याची ताकद ठेवणारे निस्वार्थ भक्तीचे मावळे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. मला वाटतं त्या खऱ्या खुऱ्या अर्थानं शिक्षण, सत्य बघायला लावणारे, सत्य बोलायला लावणारे, सत्य ऐकायला लावणारे शिक्षण आपल्या लेकरांना देणं सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारा शिक्षण असायला हवं. भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारा शिक्षण म्हणजे असा की जो शिक्षण माणसामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये भेदाभेद करायला शिकवत नाही. म्हणजे असा शिक्षण माणसाने माणसाशी, माणसासम कसे वागावे हे आपल्याला शिकवते. बघा, जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. एक ज्याला मुख्य जनावरांची सुद्धा भावना कळते आणि दुसरं म्हणजे ते ज्याला बोलणाऱ्या माणसांची दुःख समजत नाही. साहेब, मी एकच म्हणतो की आपल्याला जगातला कुठलाही धर्म समजला नाही तरी चालेल, पण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देणारा माणुसकीचा धर्म आपल्याला समजला पाहिजे. ही शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे. कित्येक लोक कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करायला गेले. तुमच्यातली भक्ती असेल, निस्वार्थ भक्ती असेल, तो भाग वेगळा, पण हा गैरसमज धरून जर तुम्ही जात असाल की नाही तिथे गेल्यानंतर माझे पाप धुवून होत असतील, तर संत कबीरांच्या ओळी आहेत की मन धोये शरीर को धोये ना मन का मैल, नहाय गंगा गौमती रहे बैल के बैल. काही सुधार होणार नाही आपल्यामध्ये. कहीं ना कहीं कर्मों का डर है, नहीं तो गंगा पर क्यों इतनी भीड़ है. जिसने कर्म को समझ लिया उसे धर्म को समझने की जरूरत नहीं, क्योंकि पाप यह शरीर नहीं करता, यह विचार करते हैं और गंगा विचारों को नहीं सिर्फ शरीर को धोती है. हमेशा याद रखना दोस्त. मला वाटतं माणसाला माणुसकीचे धडे देणारे सगळ्यात मोठं शिक्षण, सगळ्यात मोठी शिकवण आपल्या लेकरांना आम्हाला देता आली पाहिजे. तुम्हाला सांगतो, एक दिवस काय झालं की पहिलीच्या वर्गामध्ये गुरुजी शिक्षक आपल्या सगळ्या पोरांना सांगत होते की जी पोरं SC ST आणि OBCची आहेत त्या पोरांनी उत्पन्नाचा दाखला शाळेमध्ये जमा करावा, नाहीतर त्यांना शिष्यवृत्ती स्कॉलरशिप भेटणार नाही. आता पहिलीची पोरं, गुरुजींनी सांगितलं की SC ST OBC जे काही आहेत, आता पोरं एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागलो. कोण SC, कोण ST, कोण OBC, त्यांना काही समजलं नाही. मग शिक्षकाला समजलं सगळं. मग शिक्षक काय, ज्या त्या पोराची जात त्याला समजावून सांगू लागले की पोरा बघ, तुझी जात SC आहे, तुझी जात ST आहे, तुझी जात OBC आहे. तेव्हा जाऊन त्या पोरांना स्वतःच्या जातीचा अर्थबोध झाला. त्यानंतर शिक्षकानं प्रत्येकाला ज्याच्या जवळचे फॉर्म दिलं आणि त्या फॉर्मवर स्वतःच्या नावासमोरची जात टिक करायला सांगितली. प्रत्येक मुलानं आपल्या नावासमोरची जात टिक केली. तेवढ्याच एक पोरग उठून उभा राहिला आणि म्हणला, सर आम्हाला जात आमची कळाली, पण तुमची जात कोणती व? तो पोरग, त्या आता बघा, त्या शिक्षकानं दिलेलं आदर्श उत्तर आहे साहेब. जगणं कसं असावं त्या शिक्षकानं दिलेल्या त्या उत्तरामध्ये मला वाटतं या प्रश्नाचे उत्तर आहे. तो शिक्षक म्हणाला, पोरा माझी जात माणुसकीची आहे, माझी जात माणुसकीची आहे.
आता माणुसकीची पाहिलं म्हटल्याबरोबर तो पोरग काय, तो फॉर्म बघायला लागला, इथे SC ST OBC मराठा सगळेच आहेत, पण माणुसकीची जातच नाही सापडून राहिलो त्याला. तो पोरग म्हणते सर तुमच्या जातीचे तर इकडे कोणीच नाही आहे म्हणे. म्हटलं तर शिक्षक म्हणाला पोरा ही जात दुर्मिळ आहे म्हणे आणि हळूहळू लुप्त होत चालली आहे म्हणे. तो माणुसकीच्या शिक्षण, माणुसकीची शिकवण आपण आपल्या लेकराला देतोय का, की जाती धर्मामध्ये पंथामध्ये आपण भेदाभेद करून आपल्या लेकरांना गुरफटून ठेवतो. याचा विचार मला वाटतं आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण कधीतरी करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा सूत्र सांगितलं शिक्षणाच्या माध्यमातून, बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं शिक्षण असायला हवं. शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं शिक्षण म्हणजे काय, की असा शिक्षण जो आपल्याला भिकेमध्ये मिळालेल्या कोडीपेक्षा कष्टाने कमवलेली भाकरी गोड असते हे शिकवते. म्हणजे असं शिक्षण आपल्याला स्वाभिमानानं सन्मानानं जगायला शिकवते. एक दिवस काय झालं की एका रानामध्ये भयानक वनव्याने पेट घेतला होता. तुम्हाला कधीतरी असं वाटत असेल की व्याख्यानमालाचे आयोजन नेमकं कशासाठी, काय कारण असावं. कित्येक आयोजन समितीमधले जेवढे पदाधिकारी आहेत सगळ्यांना आपापले काम आहेत, सगळ्यांना आपापले व्यवसाय आहेत, पण तरी आपल्या वेळातला वेळ बाजूला काढून दरवर्षी व्याख्यानमाला भरवतात. 25 वर्षापासून अविरतपणे करतात. का, त्याच्या मागचे कारण काय तुम्हाला सांगतो. येणाऱ्या पिढीनं नाव घेतलं पाहिजे म्हणून नाही, आपली जबाबदारी आहे म्हणून. एक दिवस काय झालं की एका रानामध्ये भयानक वनव्याने पेट घेतला. जिकडे तिकडे जीवाच्या आकांकाने आरडाओरड करू लागले होते. पण तेथेच एक अशी चिमणी होती जी दुरून कुठून तरी आपल्या चोचीमध्ये पाणी आणायची आणि त्या वनव्याच्या आगीमध्ये भिजवण्याचा प्रयत्न करायची. बऱ्याच वेळापासून तिची चाललेली ओळाता दुरून कुठून तरी पाणी आणायच्या चोचीमध्ये आणि त्या वनव्याच्या आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याच वेळापासून तिची चाललेली ओळाता दूर फांदीवर बसलेला कावडा बघत बसलेला होता. तो त्या चिमणीच्या वेळ आला ना, म्हणाला चिवताई तू काय करतेस, तुझ्या या चोचीभर पाण्याने हा वनवा काय भिजणार आहे का. तेव्हा त्या चिमणीने दिलेलं आदर्श उत्तर आहे साहेब, मला वाटतं या व्याख्यानमालेच्या नंतर आपण तो घरी जाताना ते घेऊन जावं, त्या संबंधाने विचार करावं. त्या चिमणीनं उत्तर दिलं की मला माहित आहे माझ्या चोचीभर पाण्याने हा वनवा काही भिजणार नाही, पण मला हे सुद्धा माहित आहे उद्या जेव्हा भविष्यामध्ये या वनव्याची गोष्ट निघेल तेव्हा माझं नाव तर लक्षात घेतलं जाईल की एका चिमणीने तो वनवा विजवण्याचा प्रयत्न तर केला होता. आणि आज जो वनवा पेटलाय साहेब वैमनस्याचा, आज जो वनवा पेटलाय नकारात्मकतेच्या, तो वनवा पेटवण्याचा, तो वनवा विजवण्याचं काम मला वाटतं अखिल भारतीय मराठा सेवा संघ या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करत आहे. म्हणून सगळ्यात मोठं कौतुक असतं बाबा. म्हणून म्हणालो की आपल्या लेकरं वाईट मार्गाला जातात त्यामागे दुसरं कारण तुम्हाला सांगितलं ते म्हणजे आपली शाळा, आणि तिसरं कारण म्हणजे आपला समाज आहे. आधीच्या काळीचा समाज बघा किती सुंदर होतं. एखाद्याने हातामध्ये तंबाखू घेतली आणि बघितलं की आपल्यापेक्षा वयाने माणूस मोठा येतोय तेव्हा हातातली तंबाखू झटकून हसत होतो, पटकन पाठीमागे करून देत होता. आता तर बापाच्या वयाची माणसं त्या पोराला विचारत आहेत का म्हणे तुझ्याकडे. आज 10 तरुण पोरांना जर तुम्ही माझ्या डोळ्यासमोर एकत्रित केलात ना, 10 तरुण पोरांपैकी 5 ते 7 पोरांना गुटख्याचे व्यसन आहे, दारूचे व्यसन आहे, ही आमची प्रगती नाही साहेब. म्हणून मला वाटतं संस्कारानं आपल्या लेकरांना मोठं बनवता आलं पाहिजे. आणि सगळ्या तरुण पिढीला मला एकच सांगणं आहे पोरांनो, आयुष्यामध्ये किती मोठं व्हायचं आहे. लायब्ररी आहे, वाचनाला इथं दर दिवशी तुम्ही अभ्यास करता, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल, पण कोणी जर तुम्हाला कधी विचारेल की आयुष्यामध्ये किती मोठं व्हायचं आहे, तुम्हाला जबाबदारीने सांगता आलं पाहिजे, गर्वाने सांगता आलं पाहिजे की मला आई वडिलांसाठी मोठं व्हायचं आहे, मला आई वडिलांच्या डोळ्यामध्ये मोठं होत आलं पाहिजे, इतकं तुम्हाला मोठं व्हायचं आहे. तुम्हाला सांगतो की बघा घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या बापाच्या त्या मुलीसाठी फक्त 2च स्वप्न असतात साहेब. एक तर तिचं शिक्षण आणि दुसरं म्हणजे तिचे लग्न. मी ज्या ग्रामीण भागामध्ये राहतो, खेड्या भागामध्ये राहतो, तिथली परिस्थिती खूप वेगळी आहे साहेब. मला वाटतं त्या परिस्थितीचं दर्शन आता शेवटच्या टप्प्यामध्ये करून देतो आणि त्याच्यानंतर मग समारोपाकडे घेऊन जाणार. घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या बापाच्या त्या मुलीसाठी फक्त 2च स्वप्न असतात. एक तर तिचं शिक्षण आणि दुसरं म्हणजे तिचे लग्न. तिच्या शिक्षणासाठी बाप जीवाचा रान करून देतो. पोरगी म्हणते बाबा मला डॉक्टर व्हायचं, नेता व्हायचं, मला अधिकारी बनायचं आहे. बाप म्हणते शिकणं बाळा त्यात काय एवढं, स्वतः फाटकी बनियान वापरेल पण आपल्या पोरीला 1 रुपयाची कधी कमी करत नाही हो, तो बाप असतो माहित आहे का. आणि जेव्हा पोरगी वयामध्ये येते, जेव्हा वयात येते थाटामाटामध्ये बाप तिचं लग्न करतो माहित आहे का. पैसे नसले बाप कर्ज काढतो पण पोरीच्या लग्नामध्ये कुठलं काही कमी करत नाही. लग्नाच्या दिवशी बाप असा फेटा घालून मांडवामध्ये मिरवत असतो दिवसभर. बापाच्या डोळ्यामध्ये आसवाचे थेंब येत नाही साहेब. पण जेव्हा कन्यादानची वेळ येते तेव्हा जावई बापूंना सांगते, जावई बापू तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय हो, माझ्या लेकीच्या तेवढा सांभाळ करा. दिवसभर बापाच्या डोळ्यामध्ये आसवाचा थेंब येत नाही पोरांनो, दिवसभर त्या बापाच्या डोळ्यामध्ये आसवाचा थेंब येत नाही मुलींनो. पण जेव्हा त्या मुलीची पाठवणी केली जाते ना, जेव्हा त्या आपली पोरगी सासरी निघून जाते, तेव्हा त्याच मांडवाच्या खांबाला टेकून जो एकटाच रडतो तो तुमच्या बाप नावाचा माणूस असतो. पोरींनो आपल्याला किती मोठं व्हायचं आहे तर त्या मायबापांच्या डोळ्यामध्ये आपल्याला आपल्या कारणानं पश्चातापाचे अश्रू नको यावे. असं म्हणतात की प्रत्येक बाप आपल्या लेकरासाठी जीवनामध्ये 3दा रडतो. पहिल्यांदा आपले मायबाप आपल्यासाठी तेव्हा रडतात जेव्हा अशा मोठ्या विचारपीठावर सार्वजनिक ठिकाणी आपल्या लेकराचा जेव्हा सन्मान केला जातो आणि तो सन्मान बघून त्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू येतात त्याला आनंदाचे अश्रू म्हणतात. आपले आईवडील पहिल्यांदा तेव्हा रडतात, आपले आईवडील दुसऱ्यांदा तेव्हा रडतात जेव्हा आपल्या पोराला काहीतरी लागलं, काहीतरी दुःख झालंय, आपला पोरगा आपल्याला सोडून गेलाय, त्या मिनिटाला त्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात त्यांना दुःखाचे अश्रू म्हणतात. आईवडील दुसऱ्यांदा तेव्हा रडतात आणि आईवडील तिसऱ्यांदा तेव्हा रडतात
जेव्हा ताटमानेनं समाजामध्ये जगणारा आपला बाप, ताटमानेनं समाजामध्ये जगणारी आपली आई. मी शेतकरी बापाचा पोरगा आहे साहेब, आज मी इकडे भाषण करतो, तिकडे माझा बाप शेतामध्ये पाणी वागवायला गेला असेल. आम्ही सगळे शेतकऱ्याची लेकरं. कुठं ना कुठेतरी आपले आई वडील आता इथे स्थायिक झाले आहेत, पण कुठं ना कुठेतरी आपल्याला शेतकऱ्याचा वारसा लाभलाय. तुम्हाला सांगतो, ताटमानेनं समाजामध्ये जगणारा बाप, ताटमानेनं समाजामध्ये जगणारी आई, जेव्हा आपल्या मुलाच्या कारण, आपल्या मुलीच्या कारण तिची मान सरमेने समाजामध्ये खाली घातली जाते. बापाची मान जेव्हा समाजामध्ये सरमेने खाली घातली जाते, मला वाटतं त्या मिनिटाला त्या मायबापांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात त्यांना पश्चातापाचे अश्रू म्हणतात, आणि मायबाप तिसऱ्यांदा तेव्हा रडतात. मला एकच सांगणं आहे, आपल्या कारणानं आपल्याला आपल्या आई वडिलांना जर आनंदाचे अश्रू नाही देता आलं तरी चालेल, एकदाचे ते दुःखाचे अश्रूंना जरी रडले तरी चालेल, पण आपल्या कारणानं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू यावेत असे कधीच कोणतं काम करू नका. तुम्हाला सांगतो, मुलगा मुलगी जेव्हा तरुण वयामध्ये येतात, तुम्हाला सांगतो 16वं वरीस धोक्याचं असतं, पण मोक्याचं सुद्धा तितकंच असतं. ही वय असते उंची गाठण्याची, पण तीच वय असते घसरून पडण्याची सुद्धा. आम्हाला विचार करावा लागेल. चैतन्य सावंत यांचा एक लेख वाचला मी फेसबुकला, त्यात त्यांनी सांगितलं, फार मार्मिक उदाहरण दिलं त्यांनी. एक बापाची एकुलती एक मुलगी होती, आणि त्या मुलीनं 10व्या वर्गामध्ये तालुक्यातून पहिला नंबर मिळवला होता. आणि ती बापाची एवढी आवडती मुलगी होती, व कधी तिला तो दिदी म्हणून हाक मारायचा, कधी तो तिला ताई म्हणून हाक मारायचा. आणि त्या पोरीनं तालुक्यातून पहिला नंबर मिळवलाय. तो बाप एवढा आनंदी झाला, भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये पेढा भरवत म्हटलं, अहो घ्या, माझ्या पोरीनं तालुक्यातून पहिला नंबर मिळवला, घ्या पेढा घ्या. बाप एवढा आनंदी होता, बाप एवढा उत्साही होता, बाप गर्वानं त्याची छाती रुंदावली होती. हो, काय करावं, काय कुठं जावं, काय त्याला समजत नव्हतं. मुलगी म्हणाली, बाबा आनंदाने म्हणाली, बाबा मला सायन्समध्ये ऍडमिशन घ्यायचंय. बाप म्हणाला, घेऊ ना बाळा, त्यात काय एवढं. बापाकडे पैसे नव्हते, बापाकडे पैसे नव्हते. बापानं बचत गटातून पैसे काढले, उसने पैसे मागितले आपल्या मित्रांकडून, पण पोरीला सायन्समध्ये ऍडमिशन करून दिलं. व्यवस्थित सगळं काही तिचं सुरू होतं. 3 महिने झाले, पोरगी मस्त व्यवस्थित कॉलेजला जात होती. पण एक दिवस बाबाला म्हणाली, बापा आपल्याला मोबाईल फोन लागतोय बरं का, त्याच्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही. बाप म्हणाला, घेऊ ना बाळा आपण, त्यात काय एवढं. दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन बाप मोबाईल फोनच्या दुकानामध्ये गेला, आणि तिथं गेल्यानंतर मुलीनं डायरेक्टली 10,000चाच फोन हात लावला. पण पोरीची इच्छा मोडू नये म्हणून बापानं काही मुलीला म्हटलं नाही, पण बापाकडे त्या मिनिटाला फक्त 5,000 रुपये होते. बाप त्या दुकान मालकाकडे गेला, म्हणाला, भाऊ ऐकता का, माझ्या खिशामध्ये सध्या 5,000 रुपये तो, उरलेले पैसे पुढच्या महिन्यात देतो, पण आता मोबाईल फोन त्या पोरीच्या हातामध्ये द्या, तिचा अभ्यास नाही थांबला पाहिजे. दुकान मालक म्हणाला की बघा, घ्यायचं असेल तर आता नगद घ्या, नाही तर उरलेल्या पैशाची किस्त बांधा. बापाकडे काही पर्याय नव्हता, काय करावं त्याला काही समजत नव्हतं. त्याने 5,000 रुपये जमा केले, उरलेल्या 5,000ची किस्त बांधली. पोरीच्या हातामध्ये 10,000चा फोन पडला. पण दुसऱ्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, बापाचा फोन जर तुम्ही बघितलं, तुम्हाला समजेल की बापाचा मोबाईल फोन तोच नोकियाचा तुटका फुटका रबड बांधू त्याला वापरत होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. अर्ध्या रात्रीपर्यंत पोरीच्या रूमची लाईट सुरू असायची. बाप गर्वानं सांगायचा, रात्र अर्ध्या रात्री जागूनपर्यंत माझी मुलगी अभ्यास करते. मी सुरुवातीला म्हणालो, ही वय असते उंची गाठण्याची, आणि हीच वय असते घसरून पडण्याची सुद्धा. काय झालं काय कुणाच ठाऊ, पण 11व्या वर्गात असताना तिला पाहिजे तसे मार्क्स मिळाले नाही साहेब. बापाला वाटलं की नाही अभ्यासक्रम आता कठीण झाला असेल, म्हणून बापाने काही तिला विचारलं नाही. आणि दुसरं म्हणजे मुलीने त्या बापाला काही सांगितलं नाही. मुलगी एकटी राहायची, कधी कोणासोबत बोलायची नाही, आई वडिलांना तिरस्कारानं वागवायची. काय झालं कुणाच ठाऊ, बापाला काही समजत नव्हतं. एक दिवस मुलगी म्हणाली, बाबा आपल्याला ट्युशन क्लासेस लावावं लागते. म्हटलं लावू ना बाळा, त्यात काही एवढं. वडिलांना सांगून आईला सांगून तिने ट्युशन क्लासेस सुद्धा लावले. ट्युशन क्लासेस आणि शाळा करून ती मुलगी सायंकाळी 6-6:30 पर्यंत घरी येत होती. पण एक दिवस झालं असं की रात्रीचे 8 वाजून गेले साहेब, ती पोरगी काही घरी आलीच नाही. बापाच्या मनामध्ये काळजी निर्माण झाली की नेमकं आपली पोरगी गेली कुठे. संध्याकाळी 6-6:30 पर्यंत घरी येणारी आपली पोरगी आता रात्रीचे 8-8:30 वाजतात, पण पोरगी घरी नाही आली. बापानं तडकाफडकीनं पहिला फोन त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला लावला. म्हटलं, हो सर, आमची पोरगी अजून आली नाही घरी. प्रिन्सिपलने सांगितलं की बघा, 5 वाजतापर्यंत तुमची मुलगी आमची असते, त्याच्यानंतर ती कुठे जाते याचे भान आम्हालाही राहत नाही. बापानं लगेच दुसरा फोन त्या ट्युशन क्लासेसवाल्याला लावलाय. म्हटलं, सर आमची पोरगी अजून आली नाही. ट्युशन क्लासेसवाल्याने सांगितलं की बघा, वैष्णवी आज आलीच नाही म्हणे. त्या पोरीचं नाव वैष्णव होते. ती मुलगी आज आलीच नाही म्हणे आपल्या ट्युशनला. म्हटलं, काय मुलगी नेमकी गेली कुठं मग. बापानं त्या मुलीच्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना फोन केला. अरे म्हटलं, आमची पोरगी दिसली का, वैष्णवी दिसली का. एका नाही उत्तर. म्हटलं, आम्हाला दिसलीच नाही हो साहेब. बापाला समजत नव्हतं की आपली पोरगी गेली कुठं. आपल्या पोरीला, आपल्या दिदीला काही झालं तर नसेल ना, आपल्या ताईला काही झालं तर नसेल ना, म्हणून त्या पोरीची आई घराच्या कोपरा पकडून धाई मोकलून रडायला लागली होती. माझ्या पोरीला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना, किंवा काही तर केलं नसेल ना, तिच्या अपहरण तर काही केलं नसेल ना. बापाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते, पण बापालाही समजत नव्हतं. बापाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते, पण त्याला माहित होतं मी जर रडलो तर माझ्या बायकोला सांभाळायला कोणी नाही, म्हणून त्याला स्वतःच्या डोळ्यातले अश्रू स्वतःच्या डोळ्यातच गोठवून ठेवले होते. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं, की कुठे मित्रांसमोर सांगावं, की कुठे पोलिसांमध्ये तक्रार द्यावी, काय करावं. पोरगा तो बाप हळूच त्या मुलीच्या रूम मध्ये गेला, पोरीच्या कमऱ्यात गेला. तिथं आजूबाजूला सगळे फोटो लावलेले होते, त्या पोरीचे मेडल लावलेले होते, तिचे पुस्तकं पडलेल्या होत्या. आणि हळूच बापाची नजर तिथं त्या टेबलवर पडलेल्या एका चिठ्ठीवर गेली साहेब.
बापाने ती चिठ्ठी आपल्या हातात घेतली आणि त्या चिठ्ठीतला एक एक शब्द त्या बापाच्या काडीत चिरून जात होता साहेब. त्या चिठ्ठी त्यानं हातामध्ये घेतली आणि चिठ्ठी तो वाचू लागला. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की बाबा बाबा माझ्या एका मुलावर जीवापाड प्रेम आहे. तो तुमच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे. तुम्ही तुमचे आयुष्य एका पत्र्याच्या खोलीत काढलात. मला माझे आयुष्य असं काढायचं नाहीये, म्हणून मी माझ्या आयुष्याचा जीवनसाथी निवडलाय. तुम्ही मला शोधून आणण्याचा प्रयत्न करू नका, आणि जर तुम्ही मला शोधून आणलात तर मी जीव देऊन आत्महत्या करून टाकेन. तुमची लाडकी दीदी. काय वाटलं असेल हो त्या बापाला? पायाखालची जमीन सरकणं काय असते ना, याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या बापाच्या जागी कधीतरी आपण उभं राहून बघावं. बापाला अजूनही नाही समजत आहे. अरे कालपर्यंत नवीन ड्रेस पाहिजे म्हणून माझ्या समोर हट्ट करणारी माझी दीदी, कालपर्यंत नवीन मोबाईल फोन पाहिजे म्हणून माझ्या समोर हट्ट करणारी माझी दीदी एवढी मोठी कधी झाली की आयुष्याचा एवढा मोठा निर्णय स्वतःचा जीवनसाथी निवडायला पोरगी निघाली? बापाला अजूनही नाही समजत आहे कुठे चुकलं त्या बापाचं. त्याचे संस्कार चुकले, त्याचे आचार चुकले, त्याचे विचार चुकले की आपण आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न बघणं त्या बापात चुकलं. बापाला अजूनही नाही समजत आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगणार माझ्या तरुण दिदी आणि दादांनो, मला आपला भाऊ आपला मित्र समजून ऐकला तर मी थेट तुमच्या काळजापर्यंत पोहोचेन. घरातून पडून गेलेल्या मुलाचा बाप म्हणजे जगातला सगळ्यात जास्त तुटलेला माणूस असतो. जगातला सगळ्यात जास्त तुटलेला. कित्येक महिन्यापर्यंत तो बाप घराच्या बाहेर पडत नाही, ती आई घराच्या बाहेर पडत नाही. तिला भीती वाटते. कोणी जर आपल्या मुलाबद्दल, कोणी जर आपल्या मुलीबद्दल आपल्याला विचारेल तर आपण काय सांगणार, काय बोलणार? चौकामध्ये जर आला आणि काही जर लोक गप्पा करत असतील त्याला वाटतं की माझ्याबद्दलच बोलत आहेत काय. तुम्हाला सांगतो की कोणताच बाप आपल्या मुलीच्या प्रेमासाठी कधीच घाबरत नाही हो. त्याला तर वाटतं की माझ्या मुलीला माझ्यापेक्षा जीवापाड प्रेम करणारा नवरा भेटावा, पण तरी तो घाबरतो. का? कशासाठी? कारण आपल्या मुलीच्या प्रेमाच्या नावाखाली शोषण तर होणार नाही ना म्हणून. त्याचे घाबरणं चुकीचे आहे का याचा विचार मला वाटतं प्रत्येक मुलीनं आपल्यासाठी करावा. एक आपली संस्कृती आताचा काळ राहिला नाही हो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवत असा म्हणणार आपला भारत, आपला समाज आता विकोपाला गेलाय. या गोष्टीचा कधीतरी आपण विचार करावा. असाच एक प्रकरण घडला होता आणि हे प्रकरण सध्या आपल्या समाजामध्ये घडतात, मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत. आईला काही कल्पना नाही, बापाला काही कल्पना नाही, सगळ्यांना वाटतं आपली पोरं व्यवस्थित शिकतात साहेब. पण कुठं ना कुठेतरी समाज विपरीत दिशेला जातोय का याचा विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे. एक असाच सौरभ भोसले नावाची एक पॉडकास्ट त्यांच्या मी एका ठिकाणी ऐकलं होतं. त्यांनी उदाहरण दिलं की एक 16 वर्षाची मुलगी एका 31 वर्षाच्या माणसाबरोबर पळून जाऊन लग्न करायला निघाली होती साहेब. आणि ती मुलगी ज्या गली मोहल्ल्यामध्ये राहत होती ना, त्याच गली मोहल्ल्यामध्ये तिचा एक मानलेला भाऊ राहत होता. आणि जेव्हा त्या भावाला कळालं की आपल्या बहिणीनं असं असं कृत्य केलंय, तेव्हा तो तिला थेट भेटायला गेला. आणि भेटायला गेल्यानंतर त्या मुलीला त्यानं ज्या विचारलं की हे सगळं करण्याची अक्कल तुझ्यात नेमकी आली कुठून? हे सगळं करण्याआधी तुझ्या पाठीमागे तुझ्या मायबापांची काय अवस्था होईल? हे सगळं करण्याआधी तुझ्या मायबापांची समाजामध्ये काय अवस्था होईल याचा कधीतरी विचार केलायस का? तेव्हा ती 16 वर्षाची मुलगी आपल्या 25-26 वर्षाच्या मानलेल्या भावाला काय म्हणाली माहित आहे? तू जरा शांत बस म्हणे, तुला काय माहित प्रेम म्हणजे काय असते तर. 16 वर्षाची मुलगी. त्या पोराला एकदम झटका बसला साहेब. प्रेम म्हणजे काय असते तर. त्या मुलानं डायरी बाहेर काढली, खिशातून पेन बाहेर काढला आणि त्या मुलीला विचारलं सांग बरं प्रेम म्हणजे काय असतं तर. त्या मुलीने एकूण 3 मुद्दे सांगितले साहेब. मला वाटतं की आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं प्रत्येक मायबापाने या गोष्टीचा विचार करावा, प्रत्येक तरुण मुलीनं सुद्धा या गोष्टीचा विचार करावा. ती मुलगी म्हणाली की मी त्याच्यावर प्रेम करते यामागे पहिला कारण म्हणजे तो मला मारत नाही. मी त्याच्यावर प्रेम करते यामागे दुसरा कारण म्हणजे तो मला शिवीगाळ करत नाही. आणि मी त्याच्यावर प्रेम करते यामागे तिसरा कारण म्हणजे तो मला 24 तास वेळ देतो. तुम्हाला मारत नाही याचा अर्थ असा होता की दर दिवशी तिचे वडील तिला दारू पिऊन मारझोड करत होते म्हणतात. चाणक्य नीतीमध्ये फार सुंदर सांगितलंय. लाल येत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताड येत प्राप्त तू 16 वर्षम पुत्रम मित्रम वदाचरेत. आम्हाला आमच्या लेकरांना संस्कार द्यायला मायबाप कुठे चुकलेत माहित आहे का? असं म्हणतात चाणक्यांनी सांगितलंय की मुलगा जर 5 वर्षाचा असेल लाड करा, भरपूर लाड करा. मुलगा जेव्हा 10 वर्षाचा असेल, 12 वर्षाचा असेल आणि त्याच्या हातून जर एखादी चूक घडली असेल, त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला असेल, कुणाला जर शिवीगाळ केली असेल तर जागीच त्याला शिक्षा द्या. पण पोरग जेव्हा 15 वर्षाच्या नंतर होतो ना, तेव्हा त्या मुलावर हात उगारू नये, त्याच्यासोबत मित्रासारखं व्यवहार केला पाहिजे, मैत्रिणीसारखं व्यवहार केला पाहिजे. हे चाणक्य नीती आपल्याला शिकवतं. दर दिवशी त्या मुलीचे वडील दारू पिऊन तिला मारझोड करत होते. तुम्हाला शिवीगाळ करत नाही याचा अर्थ असा होता की दर दिवशी तिची आई तिला शिवीगाळ करत होती. तू भांडी धुंडी व्यवस्थित घासत नाही, तू कपडे व्यवस्थित धुत नाही. आणि वडील रिक्षा चालक होते, आई दिवसभर भांडी धुंडी करायची, 24 तास ते बिझी असायचे. त्या मुलीला वेळ देणारा कोणी नव्हता साहेब. या 3 गोष्टी तिने ते बाहेर शोधल्या. ते घरातून भेटत नव्हत्या आणि ते बाहेर शोधत असताना तिने क्षणभरही विचार केला नाही की समोरचा पोरगा आपल्यापेक्षा 12-15 वर्षांनी मोठा आहे म्हणून. त्या पोराची तर अक्कलच बंद पडली साहेब. काय सांगू या पोरीला? कुठे चुकले या पोरीचे? ज्या घरामध्ये मारझोड करणारा बाप राहत असेल,
ज्या घरामध्ये शिवीगाळ करणारी आई राहत असेल आणि ज्या घरामध्ये वेळ देणारा कोण नसेल अशा घरामध्ये राहून तरी काय अर्थ. पण त्या मुलाला माहित होतं की नाही, मान्य करतो घरची परिस्थिती बरोबर नव्हती, पण मुलीने जर चुकीच्या जागी पाऊल ठेवलं आहे. आणि असं म्हणतात बचपन की भूल और उमर भर का सत्यानाश होत आहे पोरांना. या वयामध्ये आपल्या चारित्र्यावर डाग लागले तर आयुष्यभर ते पुसले जात नाही, लक्षात ठेवा. 10वीं की मोहब्बत और 11वीं की मार्कशीट जिंदगी में कभी काम नहीं आती दोस्त. तर मुलाला समजलं की नाही, मुलीनं कुठं ना कुठेतरी चुकीचा पाऊल ठेवलाय. त्या मुलीला म्हणाला की बघ बाई, तुझे मी तिन्ही मुद्दे ऐकून घेतलं, पण आता जबाबदारीने तुला सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक. पटलं तर स्वीकार कर, नाही पटलं तर सोडून दे, पण आपला भाऊ समजून मला आहे. तू म्हणालीस की तुझ्या तिसऱ्या मुद्द्यापासून सुरुवात करतो. तू म्हणालीस की तो तुला 24 तास वेळ देतो. याचा अर्थ असा आहे, त्या 24 तासापैकी तो स्वतःला कामाला वेळ देऊ शकत नसेल, स्वतःच्या घरच्यांना वेळ देऊ शकत नसेल, तो स्वतःला वेळ देऊ शकत नसेल, म्हणजे याचा अर्थ तो बोंबल फकीर आहे. आणि त्याच्या भरोश्यावर राहणं तुला पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. प्रेमाची साधी आणि सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो पोरांनो. मी तरुण आहे, तुम्ही तरुण आहात, आणि माझ्या सोशल मीडियावर तुम्ही जर कंटेंट बघितलं, इंस्टाग्रामला, फेसबुकला, युट्यूबला जाऊन माझं नाव जरी साधं सर्च केलं, सगळं कंटेंट बघितलं, तर प्रेमावरच्या कंटेंट जसं मी बनवलो की भरपूर व्हायरल होतं. कारण तरुण पोरांना माझ्याकडून प्रेम ऐकायला आवडतं. आणि मी प्रेमाची एक साधी आणि सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो पोरांनो. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जो व्यक्ती पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करतो ना, तो जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करू शकतो. मी तुम्हाला सर्वांना विचारतोय, आपलं प्रेम तरी स्वतःवर आहे का? अहो, आपल्या स्वतःवर सोडावं, आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर तरी आपलं प्रेम आहे का? एका फोटोग्राफरने दुकानाच्या बाहेर बोर्ड लावला काय की 20 रुपये में फोटो निकाले, आप जैसे है वैसी फोटो निकलेगी. 30 रुपये में फोटो निकाले, आपको जिसके साथ दिखना है वैसी फोटो निकलेगी. आणि तिसरा ऑप्शन होता की 50 रुपये में फोटो निकाले, आपको दुनिया को जैसा दिखाना है वैसी फोटो निकलेगी. तो फोटोग्राफर आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतो, मी आयुष्यभर फोटोग्राफीचा व्यवसाय केलो म्हणे, 27-28 वर्ष फोटोग्राफीचा व्यवसाय केलो म्हणे, पण एकही माणूस मला असा भेटला नाही जो मला असं म्हणेल की दादा 20 रुपयाचे फोटो काढणं, मी जसा आहे तशी फोटो काढ, माझा रंग सावळा आहे काढणं म्हणे काय फरक पडते, चेहऱ्यावर दागधब्ब्यात काढणं म्हणे काय फरक पडतो. नाही, असं एकही माणूस मला भेटला नाही जो तो आला ना दादा ही 30 रुपयाची नाही तर 50 रुपयाची फोटो काढून गेला. म्हणजे रंग सावळा नाही म्हणे, फिल्टर मार, गोरा कर त्याला, म्हणजे चेहऱ्यावर दागधब्ब्यात नाही म्हणे, साफ कर. म्हणजे याचा अर्थ आमच्या स्वतःच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रेम राहिलं नाही साहेब. चेहरा गोरा पाहिजे म्हणून आम्ही मेकअप करतो. आता केलंही पाहिजे तर ठीक आहे, सटल मेकअप असला तर ठीक आहे. मी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मला त्या मित्रानं सांगितलं माझ्या बहिणीनं 25,000चा मेकअप केलाय म्हणे. 25,000चा मेकअप असतोय म्हटलं. आमचे 18 एकराचे वावर नांगरून होते म्हटलं 25,000 म्हणजे, आणि मेकअप कशाला करतात म्हटलं एवढं मेकअप याच्या मागे कारण काय? तुम्हाला सांगतो, त्या ब्युटी पार्लरवाल्या ताईला थेट गाठलं मी. म्हटलं ताईला विचारलं, म्हटलं ताई एवढं का सजवलं जातो, एवढं मेकअप का केलं जातं मुलीला? असं जर केलं नाही तर भविष्यामध्ये काय यांना मुलं बाळ होत नाही का? भविष्यामध्ये यांचा काही संसार व्यवस्थित होत नाही का? त्या ब्युटी पार्लरवाल्या ताईनं सांगितलं तसं नाही म्हणे, ऐक म्हणे काऊन मेकअप केले जाते. त्या ब्युटी पार्लरवाल्या ताईने जे मला सांगितलं माझ्या ज्ञानामध्ये भर पडली हो. ताई म्हणाली गिफ्ट कसाही असो म्हणे, पॅकिंग जबरदस्त असली पाहिजे म्हणे. आमचा काम पॅकिंगचा, सगळा खेळ पॅकिंगचा झालाय. खरा चेहरा कोणाला पसंत नाही. आणि हा सगळा तुम्हाला सांगतो, ही इंग्लिशमध्ये फार सुंदर एक कोट आहे, इफ यू फॉल इन द लव्ह विथ द ब्युटी ऑफ समवन बट रिमेंबर दॅट फायनली यू हॅव टू बी लिव्ह विथ द कॅरेक्टर नॉट द ब्युटी. म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघून 30 सेकंदात माणूस त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो, पण पुढील 30 वर्षांचा संसार तुम्ही त्या व्यक्तीसोबत करू शकाल की नाही हा त्या व्यक्तीच्या चरित्र डिसाईड करत असतो. म्हणून मला वाटतं की चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा त्याच्या चरित्र किती सुंदर आहे हे महत्वाचे जास्त ठरते. एक मुलगी मला फोन करून म्हणते की दादा म्हणे सुंदर कसं दिसावं या बाबतीत थोडं सांग म्हणे प्रबोधन. म्हटलं प्रबोधन आता हेच विषय घ्यायचे राहिले का म्हटलं, पण सांग ना म्हणे थोडासा तरी. तो त्या फोन करून त्याला सांगितलं, म्हटलं बघ सुंदर कसं दिसावं एक साधी आणि सोपी टिप सांगतो मला. बाजारामध्ये जायचे 1 किलो हिरव्या मिरच्या घेऊन यायच्या आणि त्याला ठेचून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यानं पोरी सुंदर दिसतात. म्हटलं तिनं लावलंय की काय तर माहित नाही, 1 वर्ष झालं तिनं फोनच केलं नाही मला. कोणत्या सुंदरतेचे आकर्षण साहेब, कोणत्या चेहऱ्याचे आकर्षण? नामदेव महाराजांनी फार सुंदर सांगितलं, अरे परिमळ गेल्या ओस फुल देठी आयुष्य सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाही अजूनही आहे किती अवकाश. ज्या सुंदरतेचा आपण अहंकार करतो ना, 20व्या वर्षी 25व्या वर्षी एवढे आपण सुंदर दिसतो, या वेळेत आपण मेकअप केलं काही फरक पडत नाही. 60-60 वर्षाच्या म्हाताऱ्या तेही मेकअप करतात, कसं दिसतंय ते पुटिंग केल्यासारखं. आमची एक मावशी माझ्या जेवढून गेली, आता 45-50 हिची वय असेल तिची. तू म्हणे मला ओळखलाच नाही म्हणे, मला मासी बोलच नाही म्हणलं. म्हटलं तू होतीस कुठं? तिने फोटो दाखवले, हे कसं दिसतंय माय, चुना लावल्यासारखे पुटिंग केल्यासारखं दिसतं. म्हटलं तुला शोभते तरी काय, आणि तू अपेक्षा करून राहिलीस तर भूतासारखं दिसतंय. म्हटलं ते पहिले बंद करे सगळं शाळेत.
कोणत्या सुंदरतेचा आपण अहंकार करतो साहेब? एखादा गुलाबाचं फुल बघा, सकाळी एवढं सुंदर दिसतं, पण सायंकाळ होईपर्यंत त्या गुलाबाच्या पाकड्या पाकड्या गडायला सुरुवात होतात. तुमच्या आमच्या आयुष्य सुद्धा तसंच आहे. एक दिवस आपलं सुद्धा तसंच गुलाबाप्रमाणे होऊन जाईल. म्हणून मला वाटतं की चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा माणसानं स्वतःच्या चरित्राकडे आणि स्वतःच्या व्यक्तित्वाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी, सावित्रीबाई फुलेंनी यांनी कधी स्वतःच्या दिसण्यावर लक्ष ठेवलं नाही हो. तर आपण आई म्हणून कशी आहोत, आपण बहीण म्हणून कशी आहोत, आपण पत्नी म्हणून कशी आहोत, आपण मुलगी म्हणून कशी आहोत, तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या मुलीचा पहिला मुद्दा क्लिअर झाला की हा मुलगा काही आपल्याला 24 तास वेळ देणार नाही. त्या मुलानं पहिला आणि दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात केली. तू म्हणालेस की तो तुला मारत नाही आणि तो तुला शिवीगाळ करत नाही. मला सांग म्हणे, ज्या झाडावर माकडाला खेळायचं असेल आणि ज्या झाडावरची फळं माकडाला तोडायची असतील, तो झाड तो माकड कधी तोडणार का? ती पोरगी गालामध्ये खुदकन असली साहेब, आणि तीच पोरगी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून दुसरी आली होती. 2016ची गोष्ट आहे. मान्य करतो की यामध्ये चुका घडतात, मान्य करतो की यामध्ये बऱ्याचदा आपण चुकीच्या वाटेवर आपण पाऊल ठेवतो, पण चुकीच्या वाटेवरून पुन्हा आपण व्यवस्थित मार्गावर येतो का? हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. आणि प्रेम करू नका या मताचा मी नाही हो, कारण प्रेमासारखी सुंदर भावना नाहीये. पण प्रेम कधी करावं, कोणावर करावं, कसं करावं आणि केव्हा करावं याचं सुद्धा भान असायला हवं. आता काल 14 तारीख, आता काल तर महाप्रसादच होते, व्हॅलेंटाईन डेचा सप्ताह. खरी नवरात्री तर तुमची मला वाटतं फेब्रुवारी महिन्यातच असते. तरुण पोरांची सप्ताह असतो, सप्ताह. आणि त्या सप्त्यामध्ये बरोबर यांचे सगळे काही सण समारंभ असतात. पहिल्या दिवशी देवीला फुल चढवलं जाते, रोज डे. दुसऱ्या दिवशी भालूची बडी दिली जाते, त्याला टीडी डे. त्याच्यानंतर चॉकलेटचे भोग लावले जाते देवीला, चॉकलेट डे. आणि मग शेवटच्या दिवशी असतो भव्य महाप्रसाद, व्हॅलेंटाईन डे. तुम्हाला सांगतो, प्रेम करू नका या मताचे विनंती. ते प्रॉमिस डे नावाचा एक दिवस असतो, माहित आहे का? त्या प्रॉमिस डेच्या दिवशी पोरं काय भरणार बेकार बेकार वादे करतात. एक पोरगा तर म्हणते मैत्रीला चांद तारे भी तोड कर लावूंगा. अच्छा, चांद तारे भी तोड कर लावूंगा असं म्हणणारा पोरगा लग्नानंतर त्याच पोरीचे दागिने गिरवी ठेवतो हा सोनाराच्या दुकानामध्ये. प्रेमाच्या आधी काय पोरं एकमेकाला वादे करतात. एक जण तर म्हणते, बंजा तू मेरी राणी तेनू महल दिला दूंगा. अच्छा, बंजा तू मेरी राणी तेनू महल दिला दूंगा, स्वतः घरकुलची वाट पाहून राहिला हा, येईल तर बांधीन म्हणून. एक जण पोरगा काय गेला माहिती आहे, ताजमहल पाहायला गेला. आणि ताजमहल पाहायला गेल्यानंतर काय असतं, मी नेहमी सांगतो, ते शिवव्याख्यानामध्ये सुद्धा सांगतो. एक पोरगा ताजमहल पाहायला गेला आणि आपल्यात काय असतं माहिती आहे का, ती फोटो काढून त्याला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर अपलोड करायची आपल्यामध्ये उर्मी असते. आपल्यातली तो किडाच असतो आपल्या अंगामध्ये. आणि त्याने मस्त फोटो काढली ताजमहल सोबत, आणि ताजमहल सोबत फोटो काढून तो फेसबुकला अपलोड करतो. आणि त्याच्या कॅप्शनमध्ये काय लिहितो माहिती आहे का, की शुक्र करो की मेरी कोई मुमताज नाही, वरना हर गली में एक ताजमहल होता. अरे बापरे, भारी आहे. शुक्र करो की मेरी कोई मुमताज नाही, वरना हर गली में एक ताजमहल होता. त्याच्या खाली त्याच्या एका मित्रानं, गावच्या मित्रानं कमेंट केली, आधी घराच्या पत्र्यावर ताडपत्री टाक म्हणे, मोठाला ताजमहल बांधायला. पावसाळा सुरू झालाय तिकडं. त्याच्या खाली तर अजून एकाने कमेंट केली, गण्या ताजमहल तर मी बांधू शकतो म्हणे, पण वाढू नाही भेटून राहिली म्हणून गप बसल्या. आणि हे लोक त्या पोरीचे वादे पूर्ण करतील काय? कुठं? एक दिवस तर काय झालं, एक पोरग तर फोनवर बोलत होता. हे घराघरातले किस्से आहे. हे पोरग त्या पोरीसोबत बोलत असेल, अरे एक जण तर बोलता बोलता जंगलात निघून गेला. 8 किलोमीटर फॉरेस्ट गार्डवाले शोधून राहिले त्याला. तू इथं काय करायला, काय हरिपाठ करायला आलता का म्हणे इथे? तुम्हाला सांगतो, बोलत होता फोनवर ते. आणि बोललाय काय फोन, आता त्याला काय माहित, फोनवर बोलत होता आणि म्हणे, तेरी सूरत ना हो जिसमें वो शीशा तोड देंगे हम. अरे बापरे, कॉन्फिडन्सची बात आहे. तेरी सूरत ना हो जिसमें वो शीशा तोड देंगे हम. आता आई झाडू लावत होती, आईनं ऐकून घेतलं, आईच्या हातामध्ये होता झाडू. आपल्या पोराला म्हणते, बघ घरातला आरसा जर फुटला तर पहिले तुला फोडीन आणि तिच्या घरी जाऊन तिलाही फोडीन म्हणे. आरशासोबत खेळ करायचा. कोणत्या प्रेमावर आम्ही विश्वास ठेवणार साहेब? एक जण तर काय म्हणतो माहित आहे का त्या पोरीला, बन ते तू धरती पे चाहे जहां भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान दूंगा. मग तो माणूसाची कुत्रा आहेस. कोणत्या प्रेमाची व्याख्या आपण करतो साहेब? मला वाटतं की बघा, बायकांसाठी महल बनवणारे भरपूर झाले. आपल्या बायकांसाठी ताजमहल बनवणारे सुद्धा भरपूर होतील. पण आपल्या आईसाठी स्वराज्य निर्माण करणारा आपला राजा एकच, ते म्हणजे छत्रपती शिवाजी. आणि जगात प्रेमाचं सर्वात सुंदर प्रतीक काही असेल ना, काही लोकांना वाटू शकत असेल तर ताजमहल असेल. पण मला जर कोणी विचारेल की जगातलं प्रेमाचं सर्वात सुंदर प्रतीक जर काही असेल, तर मी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंसाठी निर्माण केलेले हे स्वराज्य आणि निर्माण केलेले हे रायगड, यापेक्षा दुसरं प्रेमाचं सुंदर प्रतीक काहीच असू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रेम करायचं असेल तर मला वाटतं महापुरुषांवर करा. आम्ही प्रेम करतो जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारावर, आम्ही प्रेम करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर, आम्ही प्रेम करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर, आम्ही प्रेम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या निर्मितीवर. हे आमचे प्रेम आहे. आम्ही प्रेम करतो ज्ञानोबा तुकोबा यांच्या अभंगावर आणि कीर्तनावर. आम्ही प्रेम करतो महात्मा फुले यांच्या साहित्य निर्मितीवर. आम्ही प्रेम करतो आम्हाला हे जन्म देणाऱ्या आपल्या आई वडिलांवर आणि या देशाचे रक्षण करणाऱ्या त्या शूरवीर जवानावर. हे आमचे प्रेम आहे. आणि बघा, प्रत्येक पोलीस भरतीमध्ये, आर्मी भरतीमध्ये करणारे जेवढे आहेत पोरं,
एक मी काय म्हणतो की एक निष्ठा आपल्या देशासाठी नेहमी असली पाहिजे. मिलते हैं जमाने भर में आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में लिपट कर सोने में सिमट कर मरे है कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. तर देशाच्या प्रती सुद्धा आदर ठेवा, सन्मान ठेवा. मला या ठिकाणी आमंत्रित केलं, मला बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं माझा कार्यक्रम इथे कोंढार चिंचोली गावी होता. आप्पा आले आहेत, संजय अप्पा, त्यांच्या इथे कार्यक्रमाला मी होतो आणि कोंढार चिंचोली गावची बरीच मान्यवर मंडळी तिथे आलेत. मस्कर सर सुद्धा तिथे आले होते आणि सरांनी शेवटपर्यंत, व्याख्यानाच्या शेवटपर्यंत ते राहिले आणि त्यांनी कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती दिली. आणि त्यांची कौतुकाची थाप पाठीवरती भेटणं म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठं एक जबाबदारीची गोष्ट आहे, सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट होती. आणि त्यांच्या इच्छेमुळे मी आज आपल्या पुढ्यात येऊ शकलो आणि इतका सुंदर ज्या विचारपीठावरून महाराष्ट्रातले सर्व नामवंत वक्ते बोलून गेले, तो विचारपीठ मला भेटणं आणि त्या विचारपीठावरून बोलणं, तुमच्यासारख्या एका विद्वान श्रोत्यांसमोर बोलणं, हे सगळ्यात मोठं आव्हानात्मक माझ्यासमोर होतं. पण आपण सगळ्यांनी मला प्रेमळपणानं ऐकून घेतलं, आपला भाऊ, आपला मित्र समजून मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. सरत्या शेवटी जाताना आणि विचारपीठाची रजा घेताना शेवटी एवढंच म्हणेन की एक शायर आहे असा म्हणतो, एक पोरांना एक सांगणं आहे, कित्येक पोरांना असं वाटतं की नाही आपण आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं केलं पाहिजे, पण लोक काय म्हणतील या एका आशेपोटी, लोक काय म्हणतील या एका विचारापोटी ते काहीच करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलंय, ते स्वराज्य निर्माण करत असताना कित्येक लोकांचा विरोध होता. आणि मला वाटतं की तुम्हाला जर आपल्या क्षेत्रातलं स्वराज्य निर्माण करावं लागत असेल, इच्छा असेल, तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार सोडून दिला पाहिजे. ये रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई, तू कौन है, तेरा नाम है क्या, यहाँ सीता भी बदनाम हुई, फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना. अरे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोक आपल्या पाठीमागे काय बोलतील, काय चर्चा करतील याचा कधी विचार करू नका. त्यांना फक्त एकच म्हणा कि अभी सूरज डूबा नहीं, जरा सी शाम तो होने दो, मैं खुद लौट जाऊंगा, मुझे नाकाम तो होने दो, और मुझे बदनाम करने का बहाना ढूंढता है जमाना, अरे मैं खुद हो जाऊंगा बदनाम, पहिले मेरा नाम तो होने दो. आणि म्हणून मला वाटतं की स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी करा. आणि यानंतर आपली भेट कधी होईल ते देव जाणे, निसर्ग माहीत, नियती निर्धारित सगळं आहे. पण याच्यानंतर एवढंच म्हणेन सरता शेवटी जाताना विचारपीठाची रजा घेताना कि सितारों को आंखों में रोशनी बना कर रख लेना, दूर तलक रात ही रात होगी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, फिर इसी मोड़ पर मुलाकात होगी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जगदंबे, जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज की. मनापासून धन्यवाद.